म्हणजे पुरंदरे साहेबांचे ज्यांना मानसपुत्र मानत होते हेच ते अरुण गोरके अतिशय कष्टानं कोकण किनारपट्टीत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी गड किल्ले आहेत त्या ठिकाणी जाऊन अतिशय मौल्यवान असा इतिहासाचा ठेवा या घोडके सरांनी जमवलेला होता आणि हा जमवलेला लाखो करोडो रुपये किमतीचा शिवाजी महाराजांच्या काळातील तत्कालीन काळातील इतिहास जेव्हा पुरंदरे साहेबांनी अरुण तो मला दे असं म्हटल्यानंतर क्षणाचाही न विचार करता ती सर्व कागदपत्र ताम्रपत्र वगैरे इतर जी सगळी डॉक्युमेंट्स होते त्या काळातली ती घोडके सरांनी क्षणाचाही न विचार करता पुरंदरे साहेबांच्या चरणी अर्पण केली आणि कदाचित त्यामुळेच इतिहास काही लोकांचा तोंडपाठ असतो, काही लोकांचा अवगत झालेला असतो, परंतु घोडके सरांचा असा रक्तात मिसळलेला इतिहास आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक किल्ल्यावर ज्यावेळेस गोणी दांडेकरांनी सांगितलं त्यांना की किल्ला कधी पाहायचा आणि कसा पाहायचा, पौर्णिमेच्या रात्री पाहायचा आणि अनेक गड किल्ले आपल्याकडे अमावस्या आणि पौर्णिमा तशी पाहिली तर अशुभ मानले जाते, परंतु अनेक गड किल्ल्यांचा अभ्यास घोडके सरांनी पौर्णिमेला केलेला आहे आणि अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे. घोडके सरांचा जन्म मान तालुक्यातीलच आहे. त्यांचे वडील सन्माननीय डॉक्टर बाबूराव घोडके या ठिकाणी देवडी पिंगळी रस्त्यावर जे मेषपालन केंद्र आहे त्या ठिकाणी कर्मवीर अण्णांनी नियुक्त त्यांना केलं होतं आणि त्यामुळं त्यांचं वास्तव्य या परिसरामध्ये अनेक वर्ष गेलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला जे आता प्रस्तावनेमध्ये रयतधार हे पुस्तक नाव ऐकलं असेल तुम्ही, तर ते वडिलांच्या विषयी त्यांचे चरित्र लिहिलेलं आहे त्यांनी. आणि कर्मवीर अण्णांच्या ज्या रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर अण्णांच्या विषयी माहिती नव्हती त्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी रयतधारामध्ये सन्माननीय घोडके सरांनी नमूद केलेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेसाठी ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे, मोलाचा ठेवा आहे आणि त्याच्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या 700 शाखांमध्ये हे पुस्तक वितरित केलेलं आहे. सन्माननीय घोडके सरांच्या विषयी खूप सांगण्यासारखं आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी ताटकळत उभे राहिलेले आहेत आणि मी काय थांबायला नाव घेत नाही. त्यामुळं आदरणीय घोडके सरांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या बिदालकरांना अर्थात मानवासियांना आमचं एसटी स्थानक अतिशय स्वच्छ सुंदर आणि वेगळ्या प्रकारचं करावं यासाठी ही सगळी एसटीतले अधिकारी वर्ग आमचे संतोष घोडके सर असतील, भुजबळ साहेब आहेत किंवा वडील शिप बिल्डिंग फॉर्मवरती घोडके साहेब म्हणून परिचित होते आणि त्यावेळेला दररोज संध्याकाळी त्यांची बैठक असायची बसायची ते परमादरणीय बाबासाहेब गांधी यांच्यावर. बाबासाहेब गांधींना ते आमचे काका भरतेसेठचे वडील आणि धन्यकुमार गांधी उदयचे ही सगळी मंडळींनी माझ्या वडिलांच्या खूप प्रेम केलं. 3 वर्षापूर्वी माझे वडील निघून गेले वयाच्या 93 वर्षापूर्वी आणि जाताना या शिप बिल्डिंग फॉर्मवरती महाराष्ट्रातील एकमेव कर्मवीर अण्णांची व्यक्तिगत पातळीवरती आणि सामाजिक पातळीवरती एक समाधी स्थळ अण्णांचं बांधलं आणि त्याचा जीर्णोद्धार याच मंडळीच्या साहाय्याने मी करण्याचा प्रयत्न करतोय. मला बिदाला विशेष मला अभिमान वाटला या गावचा. 58 वर्ष सलग हे गाव बिनविरोध होतंय ही साधी गोष्ट नाही आहे. हा तुमचा गौरव आहे. मी महाराष्ट्रामध्ये 1-2 गावात नाही, देश विदेशात 5,500 गावातून गेल्या 33 वर्षात फिरून आलेला मनुष्य आहे. आणि तुम्ही आज आणखीन एक गोष्ट बिदालकरांना माझ्यासाठी केली की माझा धर्म पत्नीसह सत्कार केला. माझा खूप सत्कार झालेच मोनामिनी साहेब. अगदी सभापती लोकसभेच्या सुमित्रा महाजनींवरून इंदोरला सत्कार केला, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केला, परंतु सहपत्न कधी झाला नव्हता.
तो मान बिदालकरांनी अप्पा उचलला आणि तुमच्या ऋणात मी आहे. पण आत्ता माझ्या घरी 650 पुरस्कार आहेत. कधी आला तर या पहा. आणि सगळ्यात मोठा पुरस्कार तुम्ही आम्हा दोघांचा सत्कार घेतला ना, मी माझ्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवणार आहे. जी शाल दिली आहे ना, ती शाल तुम्ही पुन्हा 30-40 वर्षानंतर माझ्या घरी आला आणि विचारलं, घोडके सर बिदालकरांनी दिलेली शाल कुठं आहे, तर ती शाल तुम्हाला माझ्या घरात दिसेल. कारण एवढं प्रेम तुम्ही मंडळी मला दिले. आप्पा भरभरून सांगत होते, पूर्वी तू कांदा पिकत होता, तुम्ही कांद्याचे मोठे व्यापारी. तुमच्या गावामध्ये आता अलीकडचे लोक काही डाळिंबाचे बागा फुलवल्यात लोकांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहीही संबंध नसताना माझे बोराटे साहेब, भुजबळ साहेब, डोबल साहेब हे एस टी आगारची मंडळी इथं येतात आणि तुम्हाला आव्हान करतायत की आपण असं असं करूया, निधी गोळा करूया आणि तो जो परिसर आहे एस टी आगारचा तो समृद्ध स्वच्छ करूया. आणि मी आता जाऊन भेट दिली. ते बांधायला चाललं होतं. ज्यावेळेला भरतेश, ज्यावेळेला मी 76ला ज्यावेळेला भाईवडी सोडलं तर गर्नेल वगैरे त्या माळावरती पडलं होतं. तिथं त्यावेळेला एस टी स्टँड होतं. आणि आता मी भेट दिली. अतिशय सुंदर, अप्रतिम. तिथे एक दत्ताचं मंदिर आहे आणि बसायचा परिसर आहे ना, असा परिसर पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतका सुंदर परिसर एस टी आगाराचा नाही, तो तुमच्या धैवडी आपण भाग्यवान. आणि त्या धैवडीच्या आगाराला आपण बिदालकर मंडळी 105 गावं आहेत तर त्या धैवडी आगाराला जोडली गेलेली. त्यातही बिदालचं गाव काही तसा फारसा संबंध नाही, पण तुम्ही मंडळी त्यांच्यासाठी एकत्र घेऊन या मंडळींना घेऊन काही निधी संकलित करताय. म्हणून मी आज ठरवलं, माझं मानधन खूप मोठं असतंय, भरतेचे आत्ता जाहीर करतो, मी या व्यासपीठावरून तुमचा एकही रुपया घेणार नाही. माझं जे मानधन आहे ते मानधन आपण कृपया करून त्या आगाराला सुपूर्द करावं, एवढी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण जो विषय ऐकणार आहे खूप मोठा विषय आहे, छत्रपती संभाजीराजांचं जीवनचरित्र. त्यांच्या जीवनचरित्र आम्ही बोलायचं ठरवलं आणि आपण ऐकायचं ठरवलं तर किमान 2-2 तासाची 5-1 व्याख्यानं सहज होतील. पण या संबंध परिसरामध्ये जे घडलं आणि जे तुम्हाला आज अखेर ठाऊक नाही ते तारीख, वार, तिथीनुसार मी आपल्यापुढे ठेवणार आहे. तो इतिहास हा मराठ्यांचा इतिहास आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, घोडके सर मराठे कोणास म्हणावे? मराठ्यांना तर मराठी म्हणावेच. त्याहून 3 व्यापक व्याख्या सांगतो. पहिली व्याख्या, जे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना मराठी म्हणावे. दुसरी व्याख्या, जे लोक मराठीमधून बोलतात त्यांना मराठी म्हणावी. आणि तिसरी अत्यंत साधी सोपी व्याख्या, ज्या लोकांना स्वप्न सुद्धा मराठीत पडतं त्यांना मराठी म्हणावे. तर तुमच्यामध्ये कोण बसले असेल की ज्यांना स्वप्न इंग्लिश भाषेत पडतं, कुणाला फ्रेंच भाषेमध्ये पडतं, असं कधी घडतं का? हा तुमच्या आमच्या पूर्वजांचा इतिहास आहे. 350 वर्षापूर्वी या मराठी मुलकामध्ये जे घडलं ते तारीख, वार, तिथीनुसार थोडक्यात मी आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो. चैत्र शुद्ध पौर्णिमा, वार शनिवार, दिनांक 3 एप्रिल 1680, हनुमान जयंती होती. त्या दिवशी बरोबर दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडला निधन झालं. निधनासमय त्यांच्याजवळ स्वराबाई, पुतळाबाई, सगुणबाई या राण्या उपस्थित होत्या. तर राष्ट्रप्रधान मंडळी काही प्रमुख मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये अनुज दत्तो, बाळाजी पीस, हिरोजी फजल आज उपस्थित होते. शत्रुपक्ष चाल कमी म्हणून रायगडच्या दरवाजातून बंद करण्यात आले. आणि बरोबर सायंकाळी 6 वाजता महाराजांचा देह चितेवरती ठेवण्यात आला. आणि कोवळ्या 10 वर्षीय राजारामाच्या हस्ते, साबाजी भोसल्यांच्या हस्ते शिवाजीराजांच्या चितेला अग्नी दिला. आणि सारी विधी स्वैराबाईंनी रायगडावरती उरकली. यावेळेस सरसेनापती हंगरून होते, हे कराडमध्ये होते, तर संभाजीराजे हे पन्हाळ गावात होते. यावेळेस संभाजीराजांचं वय होतं 23 वर्षांचं. शिवाजीराजांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूची बातमी वडील पुत्र संभाजीराजांना पन्हाळगडला स्वरामातेने नाही सांगितली. त्याला एक कारण होतं. या ज्या स्वराबाई त्या फार महत्वाकांक्षी होत्या. कोण या स्वराबाई? सरसेनापती हंगरून सख्खी बहीण तळबीडचं मोठे घराणं या घराची मुलगी शिवाजीराजांची दुसरी पत्नी होती. आणि त्याने एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं राजाराम. त्यांना असं नेहमी वाटायचं की शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर माझाच मुलगा म्हणजे राजारामच्या गादीवरती बसावा, ती गादी संभाजीराजांना मिळू नये. संभाजीराजांच्या आईचं नाव होतं सईबाई. कोणी असते बाई? सकल सौभाग्य संपन्न थोरल्या यांसारखा
फलटणचं नाही पिंपळकर घराणं, या घराण्याची मुलगी शिवाजीराजांची पहिली पत्नी होती. आणि त्याने एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं राजे संभाजी. संभाजीराजे अवघे 2 वर्ष आणि 3 महिन्यात होते तर त्याच्या आईचं म्हणजे सईबाईंचं निधन झालं. ती तारीख होती 5 सप्टेंबर इसवी सन 1659. आई म्हणाला आपल्याला संभाजीराजे. शिवाजीराजांचा मृत्यू झाला. त्याचा मुक्काम होता किल्ले पन्हाळगडावरती आणि त्यांचं वय होतं 23 वर्षांचं. आणि सोयऱ्याबाई वार्ता मुद्दाम पन्हाळगडला संभाजीराजांना नाही कळाली. तर स्वबंधूंनो, शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी म्हणजे तेव्हा एप्रिल 1686 या दिवशी ते पत्नी पन्हाळगडला संभाजीराजांना कळाली. राजांना अतिशय वाईट वाटलं. आपल्या वडिलांचं निधन होतं काय आणि आपली सख्खी सावत्र माता ती निधनाची वार्ता कळवत नाही. म्हणून संभाजीराजांनी याच पन्हाळगडावरती शिवाजीराजांचा पिष्टमय देह तयार केला. मित्र हो, पिष्टमय याचा अर्थ पिठाचा देह. तो चितेत चितवणारा आणि संभाजीराजांनी मंत्र पठण म्हणून शिवाजीराजांच्या चितेला आनंद दिला आणि सारी तुमच्या पन्हाळगडावरती उडत गेली. ही बातमी तर माणसात पसरली. अनेक मराठी मंडळी, अनेक सरकार मंडळी या पन्हाळगड जाऊ लागली आणि गीतेमध्ये किती आहे सिंहच म्हणतात जनसिंहासन रघुकुल शेखर वळी पैसता या उक्तीचा सार्थ प्रत्यय तुला पन्हाळगड आला. मित्र हो, शिळा येतात दगड. दगडावरती जर योग्य लायकीची व्यक्ती बसली तर त्याला सुद्धा सिंहासन म्हणतील. हिंदवी स्वराज्य सिंहासन खऱ्या त्यांना रागड होतं. पण अनेक मराठी मंडळी, अनेक सरकार मंडळी या पन्हाळगड जाऊ लागली आणि पन्हाळगड म्हणून स्वराज्याची राजधानी बनली आणि स्वराज्याचा सारा कारभार तुमच्या पन्हाळगडावर सुरू झाला. इकडे रायगडला स्वरामाता स्वस्त नव्हत्या. त्यांना कधीच आपला मुलगा चिरंजीव राजाराम गादीवर बसून झाला होता. म्हणून त्यांनी शिवाजी राजांच्या मृत्यूच्या 18व्या दिवशी म्हणजे दिनांक 21 एप्रिल 1686 या दिवशी त्यांनी राजारामाला गादी बसवलं. त्यांचा मंच करून पार पडला. त्याच दिवशी सदर बैठक घेतली. ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांचे सलाम मसलत केलं आणि सोयराबाईंनी संभाजीराजांच्या विरुद्ध पहिला अपघात रचला. सोयराबाई सदर बसल्या होत्या. सदरे पुढे अन्नच धुतो बाळा चिटणीस हिरोजी फजन ही मंडळी बसली होती आणि सोयराबाई त्यांना बोलल्या. बकरीत वाक्य थोडी सोपी करून सांगतो. त्या बोलल्या, आज आपण चिरंजीव राजारामास गादी बसवले हे पाहून आम्ही खुश आहोत. इथून पुढे राजारामाची आज्ञा करून राजकारभार करण्याचे ठरलेले आहे. ही बाब संभाजी आवडणार नाही. तर आम्हाला असं वाटते त्या संभाजीस कैद करणे. आपणास काय वाटते तो आपण आम्हास सल्ला देणे. सल्ला देणे याचा अर्थ बंधूंनो सल्ला द्या. अष्टपदां म्हणतात सारे मंडळी माना डोलवल्या पण एक मान नाही डोलवली गेली. त्यांचं नाव होतं बाळाजी आवजी चिटणीस. हे बाळा चिटणीस मूळचे कुठले म्हणाल तर मूळचे ते कोकणातले. पण आजही त्यांचा राठावाडा आमच्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील इस्लामपूर जवळी बोरगाव या गावी आपण कधी आला तर या पहा. ते शिवाजीराजांचे पत्रलेखक होते. शिवाजीराजांची काही पत्र सापडत आहेत आणि त्यांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं. त्या बाळाजी चिटणीसने मान नाही डोललेली हे स्वराबाईने पाहिलं आणि स्वराबाई त्यांना बोलल्या, चिटणीस आपणास काहीतरी सांगावायचे आहे. असं म्हणलं. चिटणीस सुटली. तिने भीत स्वराबाईंना राजदरबार मुद्रा केला आणि ते एकच वाक्य बोलले, राणी सरकार संभाजीराजास कैद करणे ही बाब सोपी नाही. या काम्यामास सलमबत सरसेनापती हंबीर होते आले. सरसेनापती हंबीर होते तर कोण? स्वराबाईंचे सख्खे भाऊ होते. ताबडतोब स्वराबाईंनी एक पत्र सरसेनापती हंबीर लिहिलं. ते पत्र आज जसंच तसं भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे तो उपलब्ध आहे. त्या पत्रात स्वराबाई आपल्या भावाला लिहितात, सरनवत सरसेनापती हंबीर असेल आज आम्ही चिरंजीव राजारामास गादी बसवले हे वर्तमानातून आपण खुश झाला असाल. इथून पुढे राजारामाची आज्ञा करून राजकारभार करण्याचे ठरलेले आहे. ही बाब संभाजी आवडणार नाही. तर आम्हाला वाटते त्या संभाजी कैद करणे. आपणास काय वाटते तो आपण आम्हास सल्ला देणे. ते पत्र ज्यावेळेला रायगडहून निघाले त्यावेळेस सरसेनापती अंबरमध्ये कराडमध्ये होते. ते आपल्या छावणीमध्ये बसले होते. पुढे 15,000 मराठ्यांचा तळ होता. आपल्या बहिणीचं पत्र त्यांच्या ते पडलं. त्यांनी उघडलं आणि त्या स्वामिनिष्ठ सेवकांना नाही पटलं. त्यांनी एकाच वेळेच पत्र लिहिलं. तेही पत्र आज उपलब्ध आहे. त्या पत्रात सरसेनापती अंबरमध्ये आपल्या बहिणी लिहितात, राणी सरकार सोयराबाई असेल आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे मी आहेच. बंधूंनो, नाण्याला अशा 2 बाजू असतात. त्याच्या पत्राच्या वाक्याला 2 अर्थ होते, 2 बाजू होत्या. पहिला अर्थ असा, आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे मी याचा अर्थ असा, मी तुमच्यावर आहेच. आणि दुसरा अर्थ असा, आपण जिथं जिथं जाल
तिथं तिथं मी आहेच. आणि रायगडच्या कटकऱ्यांनी पहिला अर्थ लावला. आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे न्यायचा अर्थ सरसेनापती हंबीरराव आपल्याला सामील आहे. ताबडतोब संभाजी राजांना कैद करण्यासाठी मोरोपंत पिंगळी, अनुज दत्तो, बाळाची पीस यांच्यावर 5 मराठ्यांची फौज दिली. ती फौज राजोडी निघाली. कराड जायचं, सरसेनापती हंबीरराव पन्हाळगड जायचं, संभाजी राजांना कैद करायचा असा त्या फौजेचा मानस होता. दरमजल प्रति फौज कराड झाली आणि कराड झालेल्या स्वामिनिष्ठ सेवकाने सरसेनापती हंबीररावांनी राष्ट्रप्रधान मंडळींना ताबडतोब कैद केलं. केवळ कैदच नाही केलं तर सकाळी जेरबंद केलं. केवळ जेरबंद नाही केलं तर त्यांना ते घेऊन तळक पन्हाळगडला गेले. संभाजी राजे सदर बसले होते. घडलेला सारा वृत्तांत सरसेनापती हंबीररावांनी संभाजी राजांना सांगितला. राजांना अतिशय वाईट वाटलं. आपल्या वडिलांचं निधन होऊन 1.5-2 महिने उलटतात काय, आपली सख्खी सावत्र माता आपल्याला कटकार स्तन करते आणि मोहिते मामा आपल्याला साथ देतात. राजाने मोहिते मामाला कडकडून मिठी मारली आणि राजाने पन्हाळगड सोडला. ते आले ते प्रतापगडावरती भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि तिथून तडक आले ते रायगडावरती. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचं लेकरू संभाजीराजे प्रथमच रायगड आले. ती तारीख होती 18 जून इसवी सन 1680. बरोबर 2.5 महिन्यानंतर हा शिवपुत्र पहिल्यांदाच रायगडला. रायगडल्यानंतर संभाजीराजांनी या कैद कल्याण मंडळाला कैदेमध्ये टाकलं. आपल्या मातोश्रींना वंदन केलं आणि त्याच दिवशी कैदेमध्ये मोरोपंत पिंगळेंचं निधन झालं. त्या दिवशी संभाजीराजांनी सल्लागारांना एकत्र बोलवलं, बैठक घेतली आणि मोरोपंत पिंगळेच्या जागी त्यांच्या मुलाला निळोपंतांना पेशवेपद दिलं. सगळ्यांना आपापली पद दिलं आणि त्यांची मुक्तता केली आणि स्वराज्याचा सारा कारभार रायगडाने सुरू झाला. पुन्हा 2 दिवसांनंतर संभाजीराजांनी सरसेनापती हंबीरराव बोलून घेतलं, गुप्त खलबत केलं. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे 15,000ची फौज घेऊन सरसेनापती हंबीरराव बुऱ्हाणपूर शहरावरती चालून गेले. बंधूंनो, कुठं आहे बुऱ्हाणपूर शहर? आपण कधी गेला तर जा पहा. बुऱ्हाणपूर शहर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती आहे. औरंगजेबाचं अत्यंत सुंदर आणि समृद्ध शहर होतं. त्या शहरामध्ये 18 पुरे होते. पुरी याचा अर्थ गल्ल्या. बहादूरपुरा, नवाबपुरा, जहांगीरपुरा, अकबरपुरा, शहाजनपुरा अशा 18 पुरे होते. गणित संपत्ती होती. सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती, उंची कापड गणित होतो. आणि औरंगजेब बादशाह त्या बुऱ्हाणपूर शहराला म्हणत असायचा, बुऱ्हाणपूर शहर म्हणजे विश्वसुंदरच्या गालावरील सुंदर तीळ होय. कारण बंधूंनो, त्याला कारणही तसं होतं. तर औरंगजेबाचं पहिलं प्रेम प्रकरण त्या शहरात होतं. त्याचं असं झालं, थोडक्यात सांगतो. औरंगजेब बादशाह बुऱ्हाणपूर शहरात असायचा तर तिथे अब्दुल लतीफचा दर्गा होता. आजही तो दर्गा आहे. औरंगजेब बादशाह दिवसातून 5 वेळा नमाज पढण्यासाठी हत्तीच्या अंगावर बसून अब्दुल लतीफच्या दर्ग्याकडे जायचा. तो ज्या मार्गावर जायचा त्या मार्गावरती एका रजपूत स्त्रीचं घर होतं. तिचं नाव होतं राधाबाई राठोड. ती कुतूहलानं औरंगजेबाला पाहायची आणि पाहता पाहता घोटाळा झाला. औरंगजेब बादशाह तिच्याकडे बघू लागला. ती दोघे एकमेकाच्या प्रेमात पडली. म्हणून औरंगजेब बादशाह म्हणायचा, बुऱ्हाणपूर शहर म्हणजे विश्वसुंदरच्या गालावरील सुंदर तीळ होय. अशा सुंदर तीळावरती 15,000 मराठ्यांची फौज घेऊन सरसेनापती हंबीरराव तुमच्याच जिल्ह्यातून तिथे चालून गेले. तिथे काकर खान नावाचा मोगली सरदार होता. त्याला कळाले मराठ्यांची फौज होते. तो पळून गेला. मराठ्यांचे शहर 3 दिवस लुटलं. त्या शहरामध्ये 18 पुरे होते. गणित संपत होती. लुटीचे ढीग गोळा केले. ती सारी लूट 2200 पुऱ्यावरती लागली आणि सरसेनापती हंबीररावांनी बुऱ्हाणपूर शहर सोडलं. ते आले ते रायगडला. संभाजीराजांना फार मोठा विजय प्राप्त झाला आणि या महान विजयानंतर सरसेनापती हंबीररावांनी संभाजीराजांना गळ घातली. ते म्हणाले, शंभूराजे आता छत्रपती व्हा, आता छत्रपती व्हा. आणि राजांनी मान्यता दिली आणि रायगडला प्रचंड तयारी सुरू झाली. किती वेळ सांगू? राजांचा राज्याभिषेक आम्हीच सांगायचं ठरवला, आपण ऐकायचं ठरवला. 5 तास उलटून जाईल. पुढचा विषय खूप मोठा आहे म्हणून 5 तासाचा राज्याभिषेक अवघ्या 2 मिनिटांमध्ये संपवतो. 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं. अष्टप्रधान नाट्य दिशेला सुवर्ण कलश उभे. त्या सिंहासनाला एकूण 5 पायऱ्या होत्या. शंभूराजे सिंहासनाच्या बाजूने निघाले. राजाने सिंहासनाच्या पहिल्या पायऱ्या हात लावला. राजाने आठवण आली ती आपल्या आईची. सकल सौभाग्य संपन्न थोरल्या रांजकार सईबाई संभाजीराजांची आई होती. आज आईची आठवण होती.
तर राजाने त्या पायाला वंदन केलं. शंभूराजाने सिंहासनात दुसऱ्या पायाला हात लावला. राजा नटून आली ती आपल्या आजीची, राजमाता जिजाऊसाहेब संभाजीराजांची आजी होती. त्या आजीचे निधन झालं ती तारीख होती 17 जून 1674. तर राजा पायाला वंदन केलं. शंभूराजाने सिंहासनात तिसऱ्या पायाला हात लावला. राजा नटून आली ती आपल्या वडिलांची, पुण्य श्लोक छत्रपती शिवाजीराजांची. त्यांचं निधन झालं ती तारीख होती 3 एप्रिल 1686. राजा पायाला वंदन केलं. शंभूराजाने सिंहासनाच्या 4थ्या पायाला हात लावला. राजाने आठवण आली आणखीन एका सावत्र मातेची, पुतळा माता संभाजीराजांची सावत्र माता होती. त्या मातेचं निधन झालं ती तारीख होती 17 जून 1680. राजा पायाला वंदन केलं. शंभूराजाने सिंहासनाच्या 5व्या पायाला हात लावला. राजाने आठवण आली स्वराज्यासाठी धारतीत पडलेल्या अनेक शूरांची वीरांची. राजाने 5व्या पायाला वंदन केलं. 5 पायऱ्या वंदून शंभूराजे सिंहासनाजवळ आले. सिंहासनाला वंदन केलं आणि शंभूराजे सिंहासनाधीष्ट झाले. गुजरदारानं गुजर उठवली, मोठ्याने ललकार दिली. तो मोठ्याने म्हणाला, महाराज धर्मविरागनी शिवराज्यभूषण मुघल संहारक महाराजाधिराज राजा शंभू छत्रपती की जय 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 असा जय जयकार झाला. आणि शंभूराजे छत्रपती झाले, छत्रपती झाले, छत्रपती झाले. ती तारीख होती माघ शुद्ध सप्तमी, शनिवार शके 1602, दिनांक 16 जानेवारी 1681. संभाजीराजे छत्रपती झाले, छत्रपती झाले, छत्रपती झाले. इकडे औरंगजेबाच्या बाबतीत आणखीन एक वाईट घटना घडली. बंधूंनो, औरंगजेब बादशाह एकूण 9 मुलं होती. त्यातली पहिली 4 मुलं होती, बाकीच्या 5 मुली होत्या. त्या मुलांची नाव अशी, पहिल्याच नाव शहाजाद जम, दुसऱ्याच नाव शहाजा मुज्जम, तिसऱ्याच नाव शहाजा कांबक्ष आणि चौथ्याचं नाव शहाजाद बर. 5 मुली होत्या. त्या मुलींची नाव अशी, पहिलीच नाव झिबुनिसा, झियाबुनिसा, जुतुतुनिसा, महिरुनिसा आणि बदरुनिसा. असा 9 मुलांचा बाप आलमगीर औरंगजेब बादशाह. याचा त्याचा जो 4था मुलगा होता ना, त्याला असं नेहमी वाटायचं की कधी आपला बाप औरंगजेब बादशाह मरतोय आणि आपण दिल्लीच्या दत्तावरती बसतोय. आणि का नाही वाटणार? औरंगजेब बादशाहच्या घराण्याचा इतिहास पाहिला तर बंधून सारा असंच होतं. औरंगजेब बादशाह जेव्हा दिल्लीच्या तख्तात बसला तर त्याने आपल्या आईवडिलाला मुमताज आणि शहाजहान बादशाहला कैदेत टाकलं. सख्या 3 भावांचा खून केला, 36 नाटकांना ठार मारलं. असं 39 लोकांचा निकाल लावून औरंगजेब बादशाह दिल्लीच्या तख्तात बसला होता. औरंगजेबाचा बाप शहाजहान बादशाह जेव्हा दिल्लीच्या तख्तात बसला तेव्हा त्यांच्या बापाशी जहांगीरशी हेच केलं. जहांगीर जेव्हा दिल्लीच्या तख्तात बसला तर त्यांच्या बापाशी सम्राट अकबरशी तेच केलं. म्हणून सम्राट अकबरचं खपरतून शहाजाद बर आपल्या बापावर तेच करायला निघालं. तेवढं निघालं नाही, त्यांनी ठरलं बंड करायचं. तो अजमेर उठला, कडक राजस्थानमध्ये गेला. राजस्थानमध्ये 2 प्रांत होते, उदयपूर, मारवाड. आणि तिथे फार मोठा राजपूत नेता होता, त्याचं नाव तो दुर्गादास राठोड. 15,000 मराठ्यांची फौज, राजपुतांची फौज होती. औरंगजेबाचा मुलगा त्याला जाऊन भेटला आणि त्याला म्हणाला, त्याचा मराठी तजुर्मासा. तो म्हणतो, हे दुर्गादास राठोड, तुम्ही आणि मिळून आमच्या बापावरती म्हणजे औरंगजेबावरती चालून जाऊ, त्याला खलास करून टाकू. मिळाल्या गादीचे 2 भाग करू, एक गादी तुला देतो, दुसरी गादी मला ठेवतो. असं म्हणल्यानंतर त्या दुर्गादास राठोडला खूप आनंद झाला. त्याने ताबडतोब मान्यता दिली. दुर्गादास राठोड, औरंगजेबाचा मुलगा शहाजाद बर आणि ती 60,000ची फौज होती. 60,000 राजपुतांची फौज तिथून निघाली. तेव्हा औरंगजेब बादशाह आजमेरला होता. बंधूंनो, उदयपूर ते आजमेर बरोबर 120 मैलांचं अंतर. 120 मैलांचं अंतर कापायला 15 दिवसापेक्षा अधिक कालखंड लागला. इकडे औरंगजेब बादशाह आजमेरला होता. तो खूप भेला, तो भीत होता. आपल्या मुलाला अकबरला नव्हे, तो भीत होता त्या दुर्गादास राठोडला नव्हे, तर तो भीत होता त्या 60,000 राजपूत सेनेला. कारण अनेक युद्धामध्ये त्या राजपुतांनी औरंगजेबाचा एकतर्फी पराभव केला होता, म्हणून तो भीत होता. दरमजल फौज अजमेरच्या अलीकडे 3 कोसावरती एक पातशापूर नावाचं गाव होतं. आजही ते गाव आहे. त्या गावातून थांबला. उद्या सकाळी उठायचं, औरंगजेबाला कैद करायचं आणि दिल्लीची तख्तावरती शहाजाद बरोबर बसायचं. एवढ्या टप्प्यावर ती मंडळी थांबली. इतक्यात औरंगजेब बादशाहने एक पत्र लिहिलं. मित्र हो, औरंगजेब बादशाह क्रूर होता, मान्य. औरंगजेब बादशाह कपटी होता, मान्य.
औरंगजेब बादशाह धर्म होता मान्य, परंतु औरंगजेब बादशाह अतिशय बुद्धिमान होता, हे आपण मान्यच करावं लागेल. त्याने एक पत्र लिहिलं, कुणाला म्हणाल आपल्या मुलाला, जो मुलगा त्याला कैद करण्यासाठी बादशाह करून थांबलाय, औरंगजेबाने त्याला पत्र लिहिलं, त्याचा मराठी तर्जुमासा औरंगजेब बादशाह आपल्या मुलाला लिहितो, हे शहाजी अकबर, आपल्या ठरलेल्या योजनेप्रमाणे तू दुर्गादास राठोड आणि रजपूत सेनेला इकडे घेऊन आलास, फार चांगलं केलंस. उद्या पहाटे तू एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मिळून काफर रजपुतांना खलास करून टाकू. औरंगजेबाने हे पत्र लिहिलं होतं आपल्या मुलाला, आणि ते पत्र त्या मुलाच्या हातीने करता दुर्गादास राठोडच्या हाती कसं पडत या औरंगजेबाने पाहिलं, आणि औरंगजेबाच्या योजनेप्रमाणे ते पत्र दुर्गादास राठोडांच्या हाती पडलं. इकडे पातशापूरला दुर्गादास राठोड आपले छावणी होते, पलीकडे बाजूला अकबर छावणी, 60,000 रजपूत होता. इतक्यात औरंगजेबाचं पत्र दुर्गादासांचे पडलं, त्यांनी उघडलं, वाचलं, आणि ते विलक्षण गोंधळले. त्यांना असं वाटलं, हा जो औरंगजेबाचा मुलगा आहे, आतून त्याच्या बापाला सामील झालाय, उद्या हा एका बाजूनं त्याचा बाप एका बाजूने आपल्याला खलास करून टाकणार. हा म्हणतात त्या पत्रातली बातमी रजपूत गोटामध्ये पसरली. अत्यंत शूर लढवय रजपूत रातोरात पळून लागले. शहाजी अकबर आपल्या छावणीतून बाहेर आला. दुर्गादास राठोडनं रागारागानं पत्र अकबरच्या हाती दिलं. अकबरनं उघडलं, वाचलं, आणि तो सांगू लागला, आईशी कोई बात नाही, आईशी कोई बात नाही. तेव्हा दुर्गादास राठोडनं पळून जाणार रजपूत सेनेकडे हात केला. अकबर एका घोड्यात बसला, आणि तो पळून जाणार रजपूत सेनेच्या आवाज आला, आणि तो म्हणाला, मेरे बहादुरो ठहरो ठहरो, आईशी कोई बात नहीं, मैं मेरा वचन को नहीं मिला, ये मेरा वचन मेरे खिलाफ साजिश की है, साजिश की है, साजिश की है. पण ऐकतो कोण? अफेले प्रचंड असतो म्हणतात, त्यात सत्य आहे. अत्यंत शूर लढवय रजपूत रातोरात पळून गेले. राहिले फक्त 2, एक शहाजी अकबर आणि दुर्गादास राठोड. आता जायचं कुठं? औरंगजेबाकडं. औरंगजेब जीवन सोडेल काय म्हणून ती दोघं घोड्यावर बसली आणि धावत 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 विजापूरच्या आदिलशाकडे गेली. आदिलशाह सल्तनत 5 लाखाची फौज होती, त्या दरबारात गुडघे टेकले आणि राजेसर मागितला. आदिलशाहने टक्कन विचार केला, आपण जर औरंगजेबाच्या मुलाला आश्रय दिला आणि ती वार्ता औरंगजेबाला कळाली तर उद्या औरंगजेब भली मोठी फौज घेऊन आपल्या विजापूरते चालून येईल आणि आपली सल्तनत नेस्तनाबूत करून टाकेल. त्यांना आश्रय नाही दिला. परत ती दोघं धावत 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 गोळकोंडाच्या कुतुबशाहीकडे गेली. कुतुबशाह सल्तनत 3 लाखाची फौज होती, त्या दरबारात गुडघे टेकले, राजेसर मागितला. कुतुबशाहने सुद्धा आदिलशाहचा विचार केला, त्या दोघांना आश्रय नाही दिला. परत ती दोघं धावत धावत बंधूनो पन्हाळगडला आले. छत्रपती संभाजी सिंहासनावर बसले होते. घडलेला सारा वृत्तांत दुर्गादास राठोडनी संभाजी राजांना सांगितला, गुडघे टेकले आणि राजेसर मागितला. संभाजी सिंहासनावर उठले. सिंहासनाच्या पारावरून दुर्गादास राठोड जवळ आले. त्यांनी दुर्गादास राठोड हातात घेतला, औरंगजेबाच्या मुलाचा हात हातात घेतला, आपल्या छातीला बिलगलं, आणि संभाजीराजांनी त्या दोघांना राजेसर दिला. एवढं राजेसरच निघाला तर भगिनीनो, अष्टविनायक मधील पाली नावाचे गाव आहे. त्या पाली गावाजवळ सुधागड नावाचा किल्ला आहे. त्या सुधागडावरती 300 घोडदळ आणि 400 पायदळ अशी 700 लोकांची फौज त्या दोघांच्या संरक्षणात दिली आणि औरंगजेबाच्या मुलाला त्या सुधागडावरती ठेवलं. ही गोष्ट सामान्य नव्हती. ज्या संपूर्ण हिंदुस्थानमध्ये औरंगजेबाच्या मुलाला कोण आश्रय देत नव्हतं, तर छत्रपती संभाजीराजांनी आश्रय दिला. तर संभाजीराजांचं वय आहे 23 वर्ष 6 महिन्याचं, आणि औरंगजेबाच्या मुलाचं वय सुद्धा 23 वर्ष 6 महिन्याचं आहे. दोघं समज काय विचाराचे आदान प्रदान होत होती. संभाजीराजांनी पुरेपूर फायदा उठवला, अनेक मोहीम आखल्या, आणि प्रत्येक मोहिमेमध्ये संभाजीराजांना विजय प्राप्त होत होता. आणि हीच बाब एका बाईला खटकली. त्यांचं नाव होतं सोयराबाई. सोयराबाई अजूनही स्वस्त नव्हत्या. त्यांना अजूनही असं वाटत होतं की शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर माझाच मुलगा राजाराम गादीवर बसावा. त्यानं पुन्हा संभाजीराजांचे दुसरा कट झाला. सोयराबाई सध्या ते बसले होत्या. अष्टप्रधान मंडळाचे पुढे 14 मंडळी बसले होती. अन्नज दत्तो, सोमोज दत्तो, आमच्या बरोबरचे डाळ चिटणीस आणि शिवराजी फडजन, आणि सोयरामातेनं एक विशेष पुडी तयार केली आणि एक पत्र तयार केलं. कुणाला म्हणाल तर सुधागडला असणाऱ्या औरंगजेबाच्या मुलाला त्या पत्रात लिहिलेले होतं, हे शहाजी अकबर, तुमचा आणि संभाजीराजांचा खूप सलोखा हे आम्ही जाणून आहोत. सलोखा येतात संबंध आम्ही देत असलेली विशेष पुडी गोड गुंतून संभाजीच्या राजांच्या जेवणात आला.
हे जर काम तुम्ही फत्ते कराल तर हिंदवी स्वराज्याचे 2 गाद्या करू, एक गादीत फिरून ते राजारामच ठेवू आणि गादीत तुम्हाच ठेवू. ते पत्र ते विशेष पिढीतून भेजी रायगडून फिरतला तो सुधागड आला. सुधागडच्या शाळेमध्ये दुर्गादास राठोड अकबर बसले होते. ते पत्र ते विशेष पिढी अकबरच्या ते दिली. अकबरने विशेष पिढी पहिले ते पत्र वाचलं आणि ते पत्र ते विशेष पिढी दुर्गादास राठोडांच्या ते दिली. राठोडांनी विशेष पिढी पाहिली ते पत्र वाचलं आणि त्याने अकबर पाहिलं आणि त्याने मान हलवली आणि तो म्हणाला, जर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आपल्याला कोण आश्रय देत नव्हतं तर छत्रपती संभाजीरावला आश्रय दिलाय. त्या राजाशी आणि त्या राज्याशी अशी गद्दारी करणे योग्य नाही. त्याने ते पत्र ते विशेष पुढे घेतली आणि ते दोघं तडक सुधागड उतरून पन्हाळगड लागले. छत्रपती संभाजीराजे सिंहासनावर बसले होते. घडलेला सारा वृत्तांत दुर्गादास राठोडनी संभाजीराजांना सांगितला. ते पत्र ते विशेष पुढी राजांच्या हाती दिली. राजाने विशेष पुढी पाहिली, ते पत्र वाचलं आणि धर्मवीराची तळ पाहिजे मस्त झाली. राजाने ताबडतोब पन्हाळगड सोडला. ते आले ते रायगडला. ज्या अष्टप्रधान मंडळात गट रचला होता त्यामध्ये अनुज दत्तो, त्याचे बंधू सोमाजी दत्तो, आमच्या बोरगावचे बाळा चिटणीस आणि हिरोजी फजल या चौघांना ताबडतोब हत्तीच्या पाय दिलं आणि ठार मारलं. ज्या सावत्र मातेने कारस्थान होत होतं त्या स्वयरा मातेला नजर कैदेमध्ये टाकलं. पुढे दिनांक 28 ऑक्टोबर 1681 रोजी नजर कैदेमध्ये स्वयरा मातेने विष प्राचन केलं आणि आत्महत्या केली. अशा रीतीने बंधून संभाजीराजांच्या इथं रचण्यात आलेला दुसरा कर अयशस्वी. तुमच्या जिल्ह्यातल्या एका गडकिल्ल्याचं लक्ष या रायगडकडे होतं आणि त्या गडकिल्ल्याने एक सुंदर पत्र लिहिलं गेलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं, शिवरायांची आठवण रूप, शिवरायांचा आठवा प्रताप, शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांशी संधी देणे कैसे असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिशी तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहून करा विशेष, तरीच म्हणावा पुरुष या प्रियता विशेष, काय लिहावे शिवरायाशी आठवावे, जीवित तृणत मानावे, यलोकी परलोकी उडावे, कीर्ती रूपे निश्चयाचा मानवे, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत ते पत्र किल्ले सज्जनगडावरती करून समर्थांनी संभाजीराजांनी लिहिलं. ते पत्र संभाजीराजांच्या हाती पडलं. त्यांनी वारंवार वाचलं, आपल्या कपाळाला लावलं आणि शंभूराजे अंतर्मुख झाले. बंधूनो, तुम्हाला कंटाळ तर आला नाही? असंच एका गावामध्ये माझ्यासारख्या वक्त्याला बोललं असतं. गाव छोटंच असतं, वक्ता येऊन बसलेला असतो. वक्ता संयोजकांना म्हणतो, नवं करू का चालू भाषण? संयोजक म्हणतात, तुला काही गंभीर माहिती का नाही? वक्ता म्हणतो, कशात थटले? त्याचं संयोजक सांगतात, आमच्या गावचे अजून ते सरपंच यायचे आपले आले, त्या गावचे यायचे. तर म्हटलं बोलवा त्यांना. तर सरपंचला बोलवायला गावं जातात. माझं गाव तिकडे विदर्भातलं, ते विदर्भाचं सरपंच काही बोलायचं काम नाही. आगड बंद दिलं, वाकडाच्या कडा सुटल्याला, पायात कोल्हापुरी पायतान वर फेटा, त्याच्यावर तुरा आणि मिशाचं कल्लं तर काही बोलूच नका. एका कल्ल्यावरती 2-2 लिंबू सहज बसतील. एवढा नाही मिशा. ते म्हणतात, चला की कमानाचे आपल्या गाव घोडकेसर आलं, एक शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सांगणार. ते पण सरपंचमध्ये फक्त बसत्या त्या म्हणतात, कर चालतं. मगापासून मी जसं बोलत होतो शिवकालीन शंभूकालीन भाषेमध्ये तसा वक्ता बोलायला सुरुवात करतो. हे ग्रामस्थ काही बघतात, त्यांना काय कळते का? त्यांना काय कळत नसते. ते उठून मागं बघतात, त्यांना काय कळते का? त्यांना काय कळत नसते. ही दिदी पाठीमाग बघते, आपल्या आईला काय कळते का? त्या मातोश्रीला काय कळत नसते. ते आपल्या बहिणीकडे बघतात, त्यांना काय कळते का? त्यांनाही काही कळत नसते. आणि वक्त्याचा पल्लाळ चालूच असते. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तास झाला, 1.5 तास झाला, वक्त्याचा पल्लाळ चालूच आहे. सत्य करू शकते. आम्ही ठरवलं तर 2-2 मिनिटाला आम्ही टाळ्या करू शकतो. पण मला 33 वर्षापूर्वी शिवछत्रपती संभाजी महाराजांची आज्ञा झाली. आमचा इतिहास तुम्ही सांगताना आमच्याच भाषेमध्ये सांगा. ते जसे बोलत होते, जसे चालत होते, ती सगळी भाषा गेली 33 वर्षात मी बारकाईनं कागदपत्रातून अभ्यास केले. ती भाषा जय मुखातली, त्या भाषेतच मी उपायभाग सांगणार आहे. ती भाषा, ते लफ्ज, ते शब्द तुम्हाला कळताय असं समजून पुन्हा त्या शंभूशाहीमध्ये निघून जा. इकडे आलमगीर आलमची भाषा अजमेरला होता. तो 3 गोष्टींवर संभाजीराजांचा चित्र होता. पहिली गोष्ट, त्याला असं वाटायचं की संपूर्ण हिंदुस्थानमध्ये
माझ्याशिवाय कोण राजा असूच नाही, असला तर तो माझा मांडलिक असावा. इकडे संभाजीराजांनी आपला राज्याभिषेक केला होता. ती बाबा औरंगजेबाला खटकली होती. दुसरी बाबा औरंगजेबाला खटकली होती. औरंगजेब भाषाचा मुलगा होता, शाहिद अकबर. त्याला संपूर्ण हिंदुस्थानमधून आश्रय देत होतं. पण छत्रपती संभाजीराजांनी त्याला सुधागराचा सुरू केला होता. ती बाब त्याला खटकली होती. आणि तिसरी बाब त्याला खटकली होती औरंगजेब भाषाचं अत्यंत सुंदर आणि समृद्ध शहर होतं. ज्या शहराला औरंगजेब भाषा म्हणायचा. बुरहानपूर शहर म्हणजे विश्वसुंदरच्या कालावधी सुंदर तीळ होईल. तो तीळ मराठीने होतं का नव्हतं करून टाकलं होतं, म्हणून तो चिडला होता. औरंगजेब भाषण ठरवलं, संभाजीराजांचं चालून जायचं. तो अजमेर उठला, बुरहानपूर शहरामध्ये आला. अब्दुल लतीफच्या दर्ग्यात त्यानं चादर चढवली आणि जिहाद पुकारला. जिहाद त्याचा अर्थ बंधन होता, घोषित ठरवलं युद्ध. आणि त्याने फौज गोळा करायला सुरुवात केली. किती फौज गोळा केली असेल? 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, शेकडो हत्ती, हजारो कामगार असा प्रचंड सेनासागर घेऊन तो महाराष्ट्राला नेस्तनाबूत करण्यासाठी बुरहानपूर शहरात निघाला. त्या सेनेमध्ये वेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक होते. कजागी, पठाणी, उझबेकी, गौण, बक्सारी, तुर्की, इराणी आणि मराठी सुद्धा. 7 लाखाची फौज घेऊन आलमगीर औरंगजेबाच्या बुरहानपूर शहरामध्ये निघाला. तो आला तो पूर्वीच्या औरंगाबाद शहरामध्ये आणि सध्याच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नगरामध्ये आलेला त्याने भव्य असा शामियाना केला. हिरवा गालीच्या बसला होता. औरंगजेबाचं तख्त होतं. त्या तख्ताला एकूण 18 पायऱ्या होत्या आणि शेवटच्या पायरीचा वजीर असद खान पुढे हात बांधून नम्रपणे आत घेऊन उभा होता. तख्ताच्या उजव्या बाजूला औरंगजेबाचा जनानखाना होता. डाव्या बाजूला मौलवी मंडळी बसली होती आणि दरबारात वेगवेगळ्या रंगातून अनेक नामांकित सरदार उभे होते. पहिली रांग होती 5000 सरदारांची, दुसरी रांग होती 7000 सरदारांची, तिसरी रांग होती 10,000 सरदारांची. अजून त्या दरबारामध्ये औरंगजेब बादशाह प्रवेशला होता. दरबारातला प्रत्येक मानकरी औरंगजेब बादशाह प्रत्यक्षमध्ये होता. इतक्यात कर्नाटीचा पडदा हल्ला आणि औरंगजेब बादशाह दरबारात प्रवेशला. ते गुजरदारांनी पाहिलं आणि त्याने गुजर गुतवली मोठ्याने आकार दिला. तो मोठ्याने म्हणाला, होशियार बामलाईचा होशियार, हिंदुस्तान आलमगीर, आफ्ताब हिंदुस्तान, महताब मुगल सल्तनत, रोशन इस्लाम, जिल्ले सुभानी, अबुल मुतफ्फरुद्दीन, गाजी बादशाह आलमगीर दरबार में पेश होने जा रहा है. असा मोठ्याने आकार झाला. दरबारच्या प्रत्येक मानकऱ्याने किंचित मानावर केली. चोरट्या नजरेनं औरंगजेबाला पाहिलं. नम्रपणे आजून उभा राहिले. आलमगीर औरंगजेब बादशाह झुकलेलं वय, पिकली दाढी, हातात जपमाळ्याची मणी ओढत तोंडाने अल्लाहचं नामस्मरण करत होता. तख्ताच्या 11 पायऱ्या चढून तो तख्तावर विराजमान झाला. तो प्रत्येक सरदाराला पाहत होता. संभाजीराजांचे तो कोणाला पाठवून द्यायचं. जपमाळ्याची मणी ओढता ओढता एके ठिकाणी थांबला. त्याने जपमाळ तबकामध्ये फेकली आणि त्याने हुकूम केला, शहाबुद्दीन फिरोजजंग, तूर एक सरदार, त्याचं नाव होतं शहाबुद्दीन फिरोजजंग. त्याच्या काळजाला ठोका चुकला. तो भीत औरंगजेब पुढे आला. बार पुलिसत करून आला, आलमगीर आपके सामने बंदा खड़ा है. औरंगजेब बादशाहने पाहिलं आणि औरंगजेब बादशाह म्हणाला, मेरे लाल शहाबुद्दीन, देखो तुम जाओ, ये जो रामसिंह का किला है ना, ये किला लेके आओ. आणि औरंगजेब बादशाहने जवळ 20,000 मंगलांची फौज दिली आणि तो 20,000 मोगली फौज घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या नगरातून दिन कर रामसेच्या रोखाने निघाला. बंधूंनो, कुठे आहे रामसेचा किल्ला? आपण कधी गेला तर जा पहा. रामसेचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये हा छोटा किल्ला आहे. जमिनीपासून 500-700 मीटर उंचीवरचा आहे. हा छोटा किल्ला आहे. मराठ्यांच्या ताब्यात आहे. 400 मराठ्यांची फौज किल्ल्यात आहे. खूप तपशील येत नाही, पुढचा विषय मोठा आहे. या 20,000 मोगली फौजेने या गडाला वेढा घातला आणि मराठ्यांनी वरून मोठमोठे दगड सोडायला सुरुवात केली आणि मोगली फौजेचा दारुण पराभव केला. ही वार्ता जेवणाला औरंगाबाद शहरामध्ये आलमगीर औरंगजेब बादशाह कळाली. तो ताडचा तख्ता उठला. त्यांना आता खिमोश, त्याला पगडी म्हणतात, ती पगडी हातात घेतली आणि दंड सिंधून टाकली आणि त्याने शपथ घेतली, जब तक मैं कापर शिवा का बच्चा शंभू को पकड़ लू तब तक मैं खिमोश नहीं पडाऊंगा. ती तारीख होती 30 जुलै 1682.
आणि खरंच बंधून जोपर्यंत औरंगजेब पाषाण संभाजीराजांना जिवंत पकडलं नाही तोपर्यंत आपल्या डोक्याला तो खिमॉश ती पगडी परिधान नाही केली, किती दिवस घातली नसेल, 6 वर्ष 6 महिने 28 दिवस औरंगजेब पाषाण आपल्या डोक्याला खिमॉश परिधान नाही केला. पुन्हा काही दिवसाचा कालखंड उलटून गेला. पुन्हा औरंगजेब पाषाण दुसरा दरबार बोलला. साऱ्यांचे चेहरे उतरले होते आणि औरंगजेब पाषाण ठरलं आता आपल्या मुलाला पाठवून द्यायचं. आणि त्याने हुकम केला, मेरे बेटे आजम को बुलाओ. आजम औरंगजेबाचा सर्वात मोठा मुलगा होता. पहारेकरी बोलण्यासाठी त्या छावणीमध्ये गेला आणि आजम येतोय. पहारेकरी औरंगजेबाला सांगतो, शहाजीत आजम पधार राहिले. आजम आला. तो आपल्या वडिलांना पूर्णिसत केला. तो म्हणाला, अब्बा जान आपके सामने बंदा खड़ा है. औरंगजेब पाषाणकडे पाहिले आणि तो म्हणाला, मेरे लाल आजम सुनो, एक कापर शिवा का बच्चा शंभू ने हमें बहुत तंग किया है, ये तुम जानते हो. तुम जाओ, जितनी चाहे खोज लो, उसका नामो निशान मिटाओ. औरंगजेब पाषाणात जाऊ 40,000 मुघलांची फौज दिली आणि तो सामानच्या ऑर्डर करण्यासाठी आपल्या जणांना ठेवण्यात आला. हे जे बोलतोय ना, ही लढाई इथंच पलीकडच्या बाजूला घडली. महाराष्ट्रातल्या मी म्हणणाऱ्या इतिहास संशोधकांना अभ्यासकांना माहीत नाही. त्याचे अस्सल कागदपत्र एका खुळ्या माणसाला सापडले. तो खुळा माणूस कोण, तर हा जे कोणाला माहीत नाही ते तुमच्याकडे थोडक्यात असे शेकडो कागदपत्र यांच्याबद्दल, शिवाजी महाराजांच्याबद्दल ओरिजिनल कागदपत्र आपल्याकडे आहेत. आणि जे माहीत नाही ते तुम्हाला ठेवतो. तो सामानाच्या अवकारांसाठी आपल्या जनांखान्यात गेला. त्याला संभाजीराजांची जो जाणून जायची आज्ञा झाली होती. तो सामानाचा आरोप करत होता. तर तिची एक धर्मपत्नी, तिचं नाव होतं बेगम झाजेब पानू. ती अतिशय सुंदर होती. तिने पाहिलं आपल्या नवऱ्याचं काय काय चालू आहे. हा सामानाचा आरोप करत होता आणि तिने हेही पाहिलं आपला नवरा एकटाच आहे. आता बायकोच्या कळली एकटा नवरा सापडला का त्या नवरोबाचं काय झालं होतं. माझ्या तरुण मित्रांनो, लग्न झालं तुम्हाला कळेल. आणि मग तो सामानाचा आरोप करत होता. तेव्हा बायको खूप लाडात आली. तिने आपला पदराचा शेवट हातात धरला. हा पदर नव्हे बरं का, गोडतीचा शर्ट फाडला. पदराची चाळी करू लागली. नेत्र कटाक्ष आपल्या नवऱ्याकडे टाकली आणि मुंगली मिस्टर हिंदी भाषेत म्हणाली, क्यों जी अब किधर निकले, काय हो आपण कोठे निघाला. तर तो म्हणाला, मैं जा रहा संभाजी खिलाफ लढने के लिए जा रहा. निघालोय संभाजीराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी निघालोय. तिथे लाडातून म्हणाली, ऐसी क्यों नहीं करती, असं नाही करत. तो म्हणाला, क्या करू. तर लाडातून म्हणाली, मैं भी आऊं तुम्हारे साथ. त्यावेळी खुळ म्हणालो, चलो ना. आणि संभाजीराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी बायकोला घेऊन निघाला. बेगम झाजेब हत्तीच्या अंगावर बसली. पुढे शाही एकदम भडकं बसला होता आणि 40,000 मुघलांची फौज औरंगाबाद शहरातून बाहेर पडली. ते आधी ते आमच्या मिरजेमध्ये. तर छत्रपती संभाजीराजे पन्हाळगडला होते. राजांच्या कानी वार्ता गेली, आजम भली मोठी फौज घेऊन स्वराज्यात चालून येतोय. राजाने ठरवलं उघड्या मैदानात लढाई करायची. राजाने कविकलशन बघितलं, रायनकान बघितलं, रायबाबरसन बघितलं, खंडोबाला म्हणून घेतलं. फौजीची जमाजमा केली. ती फौज 20,000 झाली आणि राजाने पन्हाळगड सोडला. ते आले ते टोप संभापूर या गावी आले. आता टोप संभापूर हे गाव काय, हे कोल्हापूर जिल्ह्याची काही मंडळी जातात ना, कोल्हापूर जिल्ह्याच्या वाठारच्या पुढं आणि शिरोली एमआयडीसीच्या पाठीमागं बरोबर पूर्वेला ते गाव आहे. त्या गावावरून थांबली. इकडून बेगम झाजेब पानू मिरजेतून बाहेर पडली. हत्तीच्या अंगावर बसली होती. तिकडचा प्रदेश पाहत होती. तिला असं वाटत होतं आपण लढायला नाही, बहुतेक पिकनिकला निघालोय. धर्मजर करती फौज टोप समोर आली. मराठ्यांनी पाहिलं मोंगलाची फौज, मोंगलांनी पाहिलं मराठ्यांची फौज. इकडून हर हर महादेवच्या घोषणा सुरू झाल्या, तिकडून दिन दिनच्या घोषणा सुरू झाल्या. रणसिंग वाजली गेली आणि भयंकर कापाकापी सुरू झाली. किती वेळ लढणार. 40,000 विरुद्ध 20,000. पण मराठ्यांचा आवश्यकता जबरदस्त होता. संभाजीराजांनी लढता लढता का घोडा बाजूला काढला आणि ते थेट शाळेला आजमवरती चालून गेले. आजम पाहिलं संभाजीराजांचा घोडा आपल्या बाजूने येतोय. त्यानं तलवार टाकली. तो बोलला, या परवर्तीला हे संभा आहे क्या. आणि त्याने पळायला सुरुवात केली. आजम पळतोय. त्याच्या अनेक नामांकित सरदारांनी पाहिलं. ते म्हटले मनात आपण कशाला लढायचं तेही बोलू लागले. हत्तीच्या अंगातून पाहिलं आपला लढता लढता पराभव होते. ते हत्तीच्या अंगातून उभारली आणि आपल्या पळून जाणार सैन्याकडे पाहून आलेली, मेरे बहादुरो डटे रहो और लढो. आता काय लढू. मला तर असं वाटतं असं नक्की घडलं असावं. त्याची मात्र नोंद त्या कागदपत्रामध्ये नाही. नोंद नाही, तो बोलायचा अधिकार नाही. पण मला असं वाटतं असं घडलं असावं.
बेगम झाजे पण हत्तीच्या अंगावरून पाहिला असो, आपले सगळे पळून निघाले. आपला नवरा शहाजा अफजल पण पळतोय. कदाचित त्यांनी त्याकडे पाहिला असेल आणि मुंगली मिश्रित हिंदी भाषेत म्हणाले असेल, तुम तो ठेरो, तुम्ही तर थांबा की. नवऱ्यानं पळून जाताना बायकोड पाहिला तर म्हणा असेल, फिर मी. आणि या टोप संभापूरच्या रणमैदानामध्ये मोंगली फौजीचा दारुण पराभव झाला आणि बेगम झाजेपाणू औरंगजेबासून अफजलची पत्नी जी अतिशय सुंदर होती ती छत्रपती संभाजीराजांच्या हाती सापडली. आठवा तो इतिहास शिवछत्रपतींचा. कल्याणचा सोबत जो आबाजी सोडून भेटला, त्या कल्याणचं सगळंच नाव तुम्हाला कोण सांगणार नाही. मुल्ला अहमद त्याचं नाव. आणि 18 पेटर घेऊन राजगडला आणण्यात आले. पहिला पेटरा उघडला सोने, दुसरा चांदी, हिरे, माणिक, मोती आणि शेवटचा 18 पेटरा उघडला तर त्या पेटरातून मुल्ला अहमदची सून जी अतिशय सुंदर होती लट 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 कापत त्या पेटवून टाकला. सारा दरबार त्या सौंदर्याला पाहत होता. शिवाजीराजांनी एकदम आबाजी सौंदर्य पाहिलं तर आबाजी चुकून बोलून गेला, महाराज हे धन स्वराज्यासाठी. तर महाराजांनी डोळे मोठे केले आणि त्या क्षणी महाराजांनी साडी चोळी दिली आणि तिची रवानगी केली. अगदी त्याच न्यायानं त्यांच्या लेकरानं या टोप संभापूरच्या रणमध्ये औरंगजेबाच्या सुनेला बेगम झाजेपणूला आपली बहीण मानली आहे. केवळ बहिणाचं नाव मानली. संभाजीराजांचे पदरी मुसलमान सरदार होता, त्याचं नाव काझी मुन्सी हैदर. त्या काझी मुन्सी हैदरकडं युद्धभूमीवरती लुगडं चोळून दिली. काझी मुन्सी हैदरनं औरंगजेबाच्या सुनेला दिली आणि तिची रवानगी करतो मिरजे करून गेला. काझी मुन्सी हैदर परत आला आणि औरंगजेबाची सून एकटीच औरंगाबादला निघून गेली. बंधून असा इतिहास होता छत्रपती संभाजीराजांचा. तो म्हणाल, खोडके सर, असा संभाजी महाराज आम्हाला कोणी नाही सांगितलं. आम्हाला राजे सांगितले ते व्यसनी, व्यभिचारी, स्त्रीलंपट आणि स्त्रियांचा नाव असलेला राजपुत्र. आणि संभाजीराजांच्या चेताला अनेक स्त्रिया मुद्दाम जोडल्या गेल्या. खूप तपशील घेत नाही, 2 स्त्रियांचा उल्लेख करतो. पहिली स्त्री संभाजीराजांच्या चेताला मुद्दाम जोडली गेली कुठं म्हणा तर पन्हाळगडावरती. आणि एका बकाकानं मुद्दाम लिहिलं, एवढा राजांचा मुक्काम पन्हाळगडला होता. त्यांना शिकारचा फार नाद होता. एके दिवशी शिकारसाठी राजे पन्हाळगडच्या पायथ्याला उतरले. दिवसभर काय त्यांना शिकार सापडेना. इतक्यात राजाने एक रानडुकर दिसलं. राजाने आपला घोडा कारण रानडुकरा पाठीने दौडला. घट झाला. घोड्याचा टाप रान येऊन अडकला. घोडा अडकळला आणि राजे धन दिसून घोड्यांखाली कोसळले. तिथे थोरतांची वस्ती होती. माणसं धावत आली. त्यांनी राजाला उचललं, बाजल्याला झोपवलं आणि तो पत्रकार पुढे मुद्दाम लिहितो, राजे मूर्छित अवस्थेत होते. मूर्छित अवस्था म्हणजे भगिनीनं बेशुद्ध. राजांना शुद्ध झाली तेव्हा पाहिलं बाजल्याच्या दुसऱ्या टोकावरती त्या थोरात घरात एक अत्यंत सुंदर मुलगी, तिचं नाव कमळा. ती कमळा बसली होती आणि तो पत्रकार पुढे मुद्दाम पाहिलं. मग लिहितो, संभाजीराजांनी कमळेकडे पाहिलं, कमळेने संभाजीराजांच्या पाहिलं आणि ते दोघं एकमेकाच्या प्रेमात पडली. मित्र, इतिहास काय, वस्तुस्थिती काय, सत्यता काय, कधी गेला तर जा पन्हाळगडला. तिथे फार मोठे इतिहास संशोधक होते, मोग गुळोनी गुरुजी. मी त्यांच्याकडे जात असायचो. 2000 साली 24 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला. त्यांनी खूप संशोधन केली, 9 संशोधन केली. थोरातांचे कमळा हे त्यांनी जगापुढे पहिल्यांदा आणलं आणि ते मला समजावून सांगायचे. आणि काय अस्सल कागदपत्र मला त्यांनी दिली. कागदपत्रात इतिहास असा आहे, आपण आजी पन्हाळगड पाहतो, गाईड घेतो, गाईड सज्जापोटी जो आपल्याला नेतो पूर्वेच्या बाजूला आणि दूर एक थडग दाखवतो आणि तो आजी सांगतो तिथे थडग आहे ना, त्या थोरातांची कमळी थडग आहे. तिथून संभाजीराजांचे नको ते संबंध होते. आपण ऐकतो, माना ठेवतो, परत येतो. पण माझ्या भांडणं इतिहास काय, वस्तुस्थिती काय, सत्यता काय. छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर हिंदवी स्वराज्याच्या 2 गाद्या झाल्या. एक तुमची सातारची गादी, दुसरी आमची कोल्हापूरची गादी. त्या 2 गाद्यातून वैरत्व निर्माण झालं. सातारच्या गादीकडून कोल्हापूरची गादी जिंकण्यासाठी विठोजी चव्हाण निघाले. विठू चव्हाण मूळचे कुठले म्हणा तर आमच्या सांगलीजवळ कसबे डिग्रज नावाचा गाव आहे. हिम्मत बहादूर विठोजी चव्हाण. आणि कोल्हापूरची गादी वाचवण्यासाठी आमच्या इस्लामपूर वाळव्याचे यशवंतराव थोरात निघाले. आणि त्या 2 शूर सरदारांची आपटी गावामध्ये लढाई झाली. आणि त्या लढाईमध्ये विठोजी चव्हाणच्या हस्ते यशवंतराव थोरात मारले गेले. ते ज्या ठिकाणी मारले गेले त्या ठिकाणी त्यांची धर्मपत्नी कमळा सती गेली. आणि बंधून गाय जे दाखवतो ना ते सतीचं पवित्र असं वृंदावन आहे. ही घटना घडली, ती तारीख आहे 1719. म्हणजे संभाजीराजांच्या हत्येनंतर
30 वर्षांतरी घटना घडली आहे. ज्यावेळेस संभाजीराजे जिवंत होते तर जी थोरातांची कमळा जन्मालाच नव्हती ती पत्रकार, इतिहासकार, नाटककार, साहित्यिक आणि चित्रपटवाल्यांनी त्यांचे चरित्र जोडली आणि राजांचं चरित्र बदनाम केलं. अशीच एक दुसरी स्त्री राजांच्या चरित्रात जोडली गेली. कुठं म्हणाल तर रायगडला. पुन्हा त्या पत्रकारांनी लिहिलं, राजांचा मुक्काम रायगडला होता. त्यांना शिकारचा फार नाद होता. एके दिवशी शिकारासाठी रायगडच्या पायथ्याला होते. सूर्य डोक्यावर ठेवला होता. राजांना तहान लागली म्हणून राजे एका आडाच्या बाजून गेले तर त्या आडावरती एक ब्राह्मण कन्या, तिचं नाव गोदावरी, ती पाणी शिंदत होती. राजे घोड्यात तिथे गेले आणि म्हणाले, आम्हास पाणी मिळेल का? साक्षात राजचक्र पाणी मागतोय ते ब्राह्मण कन्या गोदानं पाहिलं. त्याने संभाजीराजांना पाणी पाजलं आणि तो पत्रकार पुढे मुद्दाम होतो. राजाने त्या गोदावरीकडे पाहिलं, गोदावरी राजांच्या पाहिलं आणि ते दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. माझ्या भावनेनं इतिहास काय, वस्तुस्थिती काय, सत्यता काय, कधी गेला तर जा रायगडला. मी आतापर्यंत रायगडला 143 वेळा गेलो. तुम्हाला घोडके सर तुमचं काय डोकं फिरलं होतं का? 143 उजेडा बघायचा असतो. हो गेलोय. महाराष्ट्रामध्ये 361 किल्ले आहेत. त्यापैकी 240 डोंगरी किल्ले डोंगरावरती बांधलेले, 108 भुईकोट किल्ले जमिनी बांधलेले आणि 13 सागरी किल्ले समुद्रामध्ये बांधलेले. असा 361 किल्ल्यांचा महाराष्ट्र आहे. 288 किल्ल्यापर्यंत मी आतापर्यंत प्रत्यक्ष जाऊन पोहोचलोय. आणि त्यात आवडणारा किल्ला म्हणजे किल्ले रायगड आणि किल्ले राजगड. वारंवार जातो. तिथे गेल्यानंतर गडाखाली उतरायचो. तिथे काय वाड्यात किरकणवाडी, काळ नदीचे खोड, गडाभोवती फिरत असताना तिथे लोक मला म्हणायचे, सांगलीकर काय शोधताय? तर मी म्हणायचे तिथे आड होता. गोदावरी संभाजीराजांना भेटत असायची. तर तिथले मला सांगलीकर तिथं आड नव्हता कावा. आणि खरंच तिथं आड नव्हता. मग तो म्हणाल, ओके सर ही कुणाची मुलगी होती गोदावरी? मी अभ्यास केला तर लक्षात आलं तर गोदावरी ही अण्णोजी दत्तची मुलगी होती. अण्णोजी दत्त कोण होते? तर महाराजांचे अष्टप्रधान मंडळातले सचिव होते, अमर्त्य होते. त्यांचे वाडे कुठे आहेत? तर रायगडावर होते. रायगडावर उपल पाणी आहे. गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कोशावर तलाव असे तलाव आहेत. मी कसं शक्य आहे? ही नाजूक ब्राह्मण कन्या गडावरती टाकीत कळशी घेते काय, गड उतरते काय, गडाखाली येते काय, पाणी शिंते काय, संभाजीराजांना पाचते काय, प्रेमाच्या गोष्टी करते काय, पुन्हा टाकीत कळशी ठेवते काय, गड चढते काय. तेवढा गड सोपा आहे काय? रायगड चढायला आजही पाऊण तास लागतो सलग. शिवाजी महाराजांनी रायगड राजधानी का केली? त्यांच्या भाषेत सांगतो, लिहून ठेवलं. राजाने पहिल्यांदा गड पाहिला शिवाजी महाराजांच्या मुखातली भाषा. राज आखासा शिवाजी राजा, राज आखासा जाऊन पाहता गड बहुत चपक, चौतर्फा शिवकडे प्रजन्यकाळी गडावरती गवत उगवत नाही. देवगिरी पृथ्वीचा गड चपट खरा उंच न थोटका. रायगड दसगुरूनच राजा बहुत संतुष्ट झाला आणि बोलीला, तक्ताच गड हाच करावा म्हणून रायगड निवडला. राजा कसा नाही कसं शक्य आहे? मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, घोडके सरी कधी लिहिलं, कुणी लिहिलं, काय लिहिलं? तर संभाजीराजांच्या निधनानंतर 122 वर्षानंतर एक बकर लिहिली गेली. ज्यांनी लिहिलं ते चिटणीसांचे बकर, मल्हार रामराव चिटणीसांनी. तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यामध्ये संभाजीराजे व्यसनी होते, बिबीचर होते, स्त्रीपट होते, स्त्रियांचा नाव होता. मग तुम्हाला प्रश्न पडला असं असं का लिहिलं? कारण बंधूंनो, मल्हार चिटणीसांच्या वडिलांचं नाव होतं रामराव, रामरावच्या वडिलांचं नाव होतं विसाजी, विसाजीच्या वडिलांचं नाव होतं खंडोबाला, आणि खंडोबाला चिटणीसांच्या वडिलांचं नाव होतं बाळाजी आवजी चिटणीस. सोयराबाईंनी संभाजीनंतर दुसरा कट रचला. 14 तासापूर्वी मी बोललो आणि 14 हत्तीच्या पायद्याने ठार मारलं. अनुज दत्तो, सोमज दत्तो, बाळा चिटणीस आणि हिरोजी फर्जन आपल्या पूर्वजाला हत्तीचे पाय देऊन ठार मारलं. त्याचा राग 122 वर्षानंतर त्याच्या खापरतुंडानं उगवला. आणि तीच बकर 60 नाटककारांनी आणि 9 कादंबरीवाल्यांनी प्रमाण मांडली आणि या धर्मवीराला प्रेमवीर म्हणून सांगण्यात आलं. बंधूंनो, असा एकही पुरावा सापडत नाही. राजे व्यसनी होते, विभिचर होते, स्तनपट होते आणि बिदाल भाषेनं आव्हान आहे. जर एक पुरावा तुम्हाला सापडला, गेली 33 वर्ष 5,500 व्यासपीठानं मी संभाजीराजांचा जयघोष करतोय, जर सापडला राजे व्यसनी होते, विभिचर होते, तर उद्यापासून संभाजी महाराजांचं चरित्र मी नाही बोलणार. काय सापडतो इतिहास सांगू? की शिवाजी महाराजांचं लेकरू शिवाजी महाराजांच्या पेक्षा कित्येक बाबतीत. तुम्हाला घोडके सर काय बोलताय? तारीख वार तिथीनुसार सांगतो.
आणि कुठल्या बापाला अपमान वाटणार नाही. बाप बेटा सवाई साजून 1674ला शिवाजी महाराजांचा रायगडला राज्याभिषेक करण्यात आला. आदल्या दिवशी त्यांची सुवर्णातला केली गेली. एका कार्डात शिवाजीराजे बसले, दुसऱ्या कार्डात सुवर्ण राशी ओतल्या गेल्या, दान केलं आणि शिवाजी महाराजांचं वजन केलं. तर शिवाजी महाराजांचं वजन 160 पाऊंड भरले, 80 किलो शिवाजीराजांचं वजन होतं. तशीच सुवर्णकला त्यांच्या लेकराची केली आहे. बुरहानपूर शहर म्हटल्यानंतर 16 जानेवारी 1681 महाराजांचा रायगडला राज्याभिषेक झाला. त्याच्या आदल्या दिवशी त्यांची सुवर्णधारी केली आहे, त्यांचं वजन केले. तर संभाजीराजांचं वजन 210 पाऊंड भरले, 105 किलोचे होते. उंची सापडली 6.25 फूट उंच. कल्पना करा, 6.25 फूट उंची, 105 किलो बलदंड शरीराचे त्याची पुंजस त्याची अशी शिवाजी महाराजांचं सैबांचं लेकरू जेव्हा घोड्यावर बसत असेल कसं दिसत असेल, तेव्हा उंची वजन नव्हतं, पराक्रमी होता. 35 वर्षाच्या कालखंडात शिवाजीराजांनी 289 लढाई केल्या आणि दुर्दैवानं 32 लढ्यामध्ये शिवाजीराजांना माघार घ्यावी लागली. त्यांच्या लेकरानं 8.25 वर्षाच्या कालखंडात 128 लढाई केल्या, एकाही लढाईत पराभव नाही. नुसता पराक्रम नाही, द्वितीय आहे. शिवाजी महाराजांनी कोणताही ग्रंथ नाही लिहिता आला. स्वराज्याची हिंदवी स्वराज संकल्पना सत्यामध्ये उतरण्याचा संकल्प सोडला होता, ते उतरायचे होते म्हणून त्यांना नाही लिहिता, उसंत नाही मिळाली. पण एक अभंग शिवाजी महाराजांनी लिहिला आणि तो सापडला तंजावरला. अजित आहे सुंदर अभंग महाराजांनी लिहिला. त्या अभंगात महाराज म्हणतात, मनुष्य जन्म गेल्या पारे काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्या तो सोडिल्या वासना. मनुष्य जन्म एकदाच आहे, माणसा नीट वाग, सरळ वाग, वासना सोडायचा अर्थ मोह माया याचा त्याग कर. त्यांच्या लेकरानं संभाजी महाराजांनी कोणताही अभंग नाही लिहिला, 4 ग्रंथ लिहिले. एक संस्कृत मध्ये लिहिला, त्याचं नाव उद्घुष्टम, नकशिक, नायिका भेट आणि 7 शतक 3 हिंदीतले ग्रंथ लिहिले. मराठ्यांच्या इतिहासातला एकमेव छत्रपती आज अखेरचा ज्याने 4 ग्रंथ लिहिले. मोठे साहित्यिक होते, केवळ साहित्यिकच होते. शिवाजी महाराजांची राजमुद्रा तुम्हाला माहित आहे, अष्टकोनीय संस्कृतमध्ये आठवण करून देतो. त्याशिवाय प्रतिपछंद लेखेवर वर्धिष्णर विश्ववंदिता सहसुनो शेषशा मुद्रा पत्राय राजती. प्रतिपदले तर वंशाचे पुत्र शिवाजीराजे वाढत जाऊ. थोडक्यात दाखवतो. संभाजीराजांची राजमुद्रा अभ्यासण्यायोग्य आहे. संस्कृतमध्ये पिंपळ पाणी, पिंपळाच्या पाण्याचा आकार आहे, 16 बुरुज आहेत त्याच्यावरती. श्री शंभू शिवजातस्य मुद्रा भद्राय दिव्यूर असते यदकंसे विनिलेखा वर्तते कश्योणपुरी. शिवाजीपुत्र संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याप्रमाणे प्रकाशमान होत आहे. ही राजमुद्रा धारण करणार राजाच काय, या राजमुद्रा अक्षर सुद्धा कोणावरही साम्राज्य प्राप्त करू शकतील एवढा मोठा हात होता. मग ते म्हणाल, खोडके सर शिवाजी महाराजांची काही पत्र सापडतात आणि शेवट शिवाजी महाराज स्वतःच्या हस्तक सारखे ते लिहायचे सरदारांना. बहुत काय लिहिले तरी आपण सुज्ञ असा म्हणजे दक्ष असा. संभाजी महाराजांची पत्र सापडत आहे, शेवटच्या वडिलांच्या प्रमाणे लिहायचे. बहुत काय लिहिले तर आपण धर्मकार्यास अंतर न देणे, धर्मकार्याचा अंतर देऊ नका असे सांगण्यात आले होते. मग तो म्हणाल, खोडके सर असं काय वेगळं आहे? खरं सांगू, या शिवाजी महाराजांचं चरित्र कसं आहे, इतकं जबरदस्त चरित्र आहे शिवाजी महाराजांचं. आपण तर कौतुक करू, 350 वर्ष झाले आपण शिवाजी महाराजांचं जयघोष करू. औरंगजेब बादशाह सुद्धा क्रमांक 1चा शिवाजी महाराजांचा शत्रू आहे. तो शिवाजी महाराजांचं कौतुक करतोय. उर्दू, मिश्रित, पर्शियन, हिंदी भाषेमध्ये काय भाषा कळते का बघा, नक्की कळेल. औरंगजेबाचा दरबार भरलाय, बाकीला 4 त्याचे मुलं उभा आहेत. शाहजहां, अज्जम, कांबक्ष, अकबर 3 सरदार उभे आणि औरंगजेब बादशाह येतोय. तो भयंकर शिवाजी महाराजांची चिडलाय आणि तो जो म्हणतोय आणि शिवाजी महाराजांचं वर्णन करतोय ते काळजात करून ठेवा. तो म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन कंधार से तंजावुर तक सारा हिंदुस्तान मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत आज ये क्या देख रहे हैं? हमारे आंखों के सामने सेवा अपनी सल्तनत की तामील कर चुका है. हमारे लाखों को खोजबंद सूबेदार को शिकस्त देकर खदेड़ दिया उसने. एका सरदार बोट करतो तो म्हणतो, ये हे हमारे मामू जान अमीर उलुम राव शाहिस्ते खान साहब,
सबसे शर्मनाक बात तो ये है शाहजदे, इनके लाल मत और छपा मरकर शिवा ने इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर निकले कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां खुली पड़ी है। इस सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर जब सीमा सूरत आया तो दुम दबाकर भाग गए। या फुलार खान इनके तो हथेली पर मिटाई रखकर सिवा आगरे के कैद खाने से फरार हो गया। हमारे सारे मंसूबों को खाक में मिल गया इस फुलार खान ने। एक करतल खान, ये रसूल बेग रुल्बानी, ये रणमस्त खान, ये बूंदी में से भाची घड़ा, ये खान जान बहादुर खान कोकताश, ये शाहबुद्दीन फिरोजन, ये जाफर खान, ये दिलेर खान, तमाम सारे राजपूत, बुंदेली, तुर्क, ईरानी, हफ्सी, अफगान, मुगल, फौजबंद सरदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी। आखिर क्यों सिवा को फतह हासिल होती है? हमारे तरह हाथी घोड़ा खजाना उनके पास नहीं, फिर भी सिवा को फतह हासिल होती है। इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शाहजदे। औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे लोग सिवा को कभी नहीं समझ पाओगे। सिवा ने अपने मजबूत किले बनाए, अपनी फौज बनाई, उससे भी कई ज्यादा मजबूत जमीर के लोग तैयार किए उन्होंने। हमने उन्हें कई बार लाखों का जागीर का लालच दिया, लेकिन वो जाबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज हम दुनिया की हर चीज कर सकते हैं, लेकिन सिवा के उन खुकार कदम ने उन्हें बिकने नहीं दिया। वे बिकते नहीं, वे रुकते नहीं, वे थकते नहीं और वे झुकते भी नहीं। सिवा खा गए, चालाक है, दगाबाज है, नामकूल है, मक्कार है, हाँ है, लेकिन उसका चाल चलन आज भी दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। सिवा औरत और फकीर को इज्जत करता है, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद है और सरोटा मीनार की तरह आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं शाहजदे, हम खुशनसीब है, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। हे औरंगजेबाचे शब्द आहे, औरंगजेबाचे 4 इतिहासकार आहेत, मोहम्मद हसन काफी खान, साकी मुस्तिक खान, भीमसेन सक्सेना आणि ईश्वरदास नागर यांनी लिहून ठेवले, तेच तुम्हाला सांगितलं। आता मी मूळ पदावर येतो। शिवाजी महाराजांचं चरित्र जर इतकं सुंदर असेल आणि क्रमांक 1चा शत्रू जर शिवाजी महाराजांचं कौतुक करत असेल तर तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। हे कुणाचं? त्यांचं। मग कसं बदफैली असेल, कसं व्यभिचारी असेल, कसं स्त्रीलंपट असेल, कसा प्रेमीवीर असेल, असूच शकत नाही। आणि जर सापडला पुरावा तुम्हाला तर मला द्या, मी ते पुरावा सांगेन आणि सगळी व्याख्यान थांबवेन। नाही सापडत हो मग ते म्हणाल ओळखेस ओरडून का सांगता? माझ्या भावनांनो, बहिणीनो, कर्तृत्वान, सीलवान, धैर्यवान, संयमी, त्यागी, प्रकृतिशिमणी, द्वेषमुक्त, व्यसनमुक्त, तंटामुक्त आणि संस्कारक्षम या 10 मूल्यांची पिढी घडायची असेल तर आपण शिवचरित्र वाचलं पाहिजे, शंभू चरित्र वाचलं पाहिजे, राष्ट्रपुरुषांची, क्रांतिकारकांची चरित्र वाचली पाहिजे, नवे कर्मवीर भोराव पाटील यांचं सुद्धा चरित्र आपण वाचलं पाहिजे। तरच संस्कारक्षम पिढी घडेल, अन्यथा नाही घडणार। इंग्लिशमध्ये फार सुंदर सुभाषित आहे, मेकिंग मिलियन्स ऑफ फ्रेंड्स इज नॉट अचिव्हमेंट दॅट टू मेक अ सिंगल फ्रेंड हु इज स्टँड बाय यू व्हेन मिलियन्स आर अगेन्स्ट यू। लाखो मित्र मिळवता अर्थ नाही, असा एकच मित्र मिळवा। जेव्हा लाखो मित्र तुमच्या विरोधात असतील तो मित्र तुमच्या पाठीशी असेल। असा मित्र कोण? शिवचरित्र, शंभूचरित्र, राष्ट्रपुरुषांची, क्रांतिकारकांची चरित्र। इंग्लिशमध्ये आणखीन एक सुभाषित आहे, सक्सेस ऑफ युअर लाईफ डिपेंड्स अपॉन द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स, बट क्वालिटी ऑफ युअर थॉट्स डिपेंड्स अपॉन द पीपल हू आर मीट इन आवर लाईफ। जीवनाचे यशस्वीपण हे आपल्या विचारावरती अवलंबून असतात। तुमचे आमचे विचार आपण ज्या लोकांच्या सानिध्यात राहतो ना त्यावरती अवलंबून असतात। आपण आत्ताच ठरवा आपण कुणाच्या सानिध्यात राहायचं आहे, तर तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम आणि सगळं सामर्थ्यशाली, बलशाली नक्की घडेल। संभाजी राजांना पकडलं कुठं, हालाल करून का मारलं कसं? 1.5-2 तासाचा भाग आहे, पण जवळजवळ 2.25 तास उठून गेले। कमीत कमी 15 मिनिटांमध्ये थांबतो आणि आपल्या व्याख्यान सांगतो। जवळजवळ 9.25 वर्षाचा कालखंड उठून गेला। या 9.25 वर्षामध्ये औरंगजेबाला एक छोटा किल्ला सुद्धा जिंकता आला नाही।
म्हणून त्यानं युद्धनीतीतील शेवटची चाल केली. त्यानं काही पत्र लिहायला सुरुवात केली. कुणाला मला तर मराठी मुलकातील मराठी मातब्बर सरदारांना ते पत्र अनेकांना जाऊन मिळाले. उलगडली, हातात पडली तर त्यांनी लिहिलं होतं औरंगजेब भाषणात, मसूर उल नाम सुल्तान जी संभाजी भोसला की बेबुनियाद खत्म करने के लिए माँ बदौलत ने शहीद सिपह सलार खान निशान बहादुर मकरफ खान को नामजद किया है. महाबदौलत तुमको हुक्म फरमाते कि तुम कपर संभा को छोड़कर शाही मुलाजत में दाखिल हो. अगर तुम शाही मुलाजत में दाखिल हुए तो महाबदौलत तुम्हें मालामाल कर देंगे, जागीर बख्शेंगे. अगर तुम उस बाकी संभा का साथ दोगे तो तुमको भी नेस्तनाबूद होना पड़ेगा. तुम्हारे बच्चों की, जनाने की और तुम्हारी भी धज्जियां उड़ा दी जाएगी. याद रहे, महाबदौलत हुक्म तमील जल्द से जल्द की जाओ. असती फरमान निघाली. त्या फरमानात वाक्य असं होतं, जर तुम्ही आम्हाला नाही सहन द्याल तर आम्ही तुम्हाला तुमच्या बायका मुलासह टोपीची चिंधी बांधू आणि त्यांच्या चिंधड्या चिंधळू. औरंगजेबाचं फरमान 1-2 नाही 60 मराठी मुलकातील नामांकित सरदारांना मिळाले आणि सारी मंडळी संभाजीराजांना सोडून औरंगजेबाला जाऊन सामील झाले. अहो इतकंच काय, संभाजीराजांचा सक्का चुलत भाऊ अर्जुनराजे भोसले सुद्धा राजांना सोडून औरंगजेबाला जाऊन सामील झाला. अहो इतकंच काय, संभाजीराजांचा सक्का मेहुणा, संभाजीराजांच्या बहिणीचं नाव आहे अंबिकाबाई. अंबिकाबाई ताई साहेबांचे मालक अच्युतजी राजे सुद्धा राजांना सोडून औरंगजेबाला जाऊन सामील झाले. अहो इतकंच काय, संभाजीराजांचा आणखीन एक मेहुणा, संभाजीराजांच्या धर्मपत्नीचं नाव आहे येसुबाई. येसुबाई राणी सरकारांचा भाऊ पिलाजी सरकारचा मुलगा गणोजी सुद्धा औरंगजेबाकडे गेला. औरंगजेबाला बादशाह पूर्ण सरकारांचा म्हणाला, आलमगीर अगर मैंने आपके सामने शंभू को पेश किया तो आप मुझे क्या दोगे. औरंगजेब भाषण टक्कर पाया, गणोजी तुम जो मांगोगे वही मैं तुझे दे दूंगा. तो गणोजी म्हणाला, आलमगीर मुझे सिर्फ मेरा सिरकान दे दो. सिरकान म्हणजे गडिंग, सिरक्यांचा प्रदेश. आजची गाव सांगतो, देवळूक संगमेश्वर तो प्रांत. औरंगजेब भाषण म्हणाला दे दिया. आणि औरंगजेब भाषण अत्यंत शूर सरदार, त्याचं नाव मकरब खान, त्याचा मुलगा इखलास खान, शेख मिरान, शेख अब्दुल्ला आणि गणेश शेखवर 5000 पटाकी फौज दिली. आणि ती फौज संभाजीराजांना कैद करण्यासाठी औरंगाबाद शहरातून दिन 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 कर कोल्हापूरच्या दिशेने निघाले. तर छत्रपती संभाजीराजे संगमेश्वरामध्ये होते. सरदेशांच्या वाड्यामध्ये बसून निवड चालवता 2 सख्खे भाव वतनासाठी भांडत होते. एकाच नव्हतं अरसूज यादव आणि दुसऱ्याच नव्हतं गिरजोज यादव. ते वतन लांबचंच नाही, ते तुमच्याच जिल्ह्यात. कराडचा वतनाचा तंटा होता. अरसूज यादव म्हणायचे कराड माझं, गिरजू यादव म्हणायचं कराड माझं. आणि तो तंटा चालू होता. आणि सगळे होती संभाजीराजे बसले होते. सदरेसमोर 5000 मराठा बसला होता. आणि संभाजीराजांनी तंट्याचं कामकाज करण्याला प्रारंभ केला. त्यांनी अरसूज यादव जो ऐकून घेण्याचा प्रारंभ केला. इतक्या फेरांनी पहिली बातमी आणली, गणेश सिरका फेकून झाला आणि त्याने कोल्हापूर गाठले. कोल्हापूर ते संगमेश्वर बरोबर 90 मैलाचं अंतर, मध्ये फक्त आंबाघाट. आजही 90 मैलाचं अंतर आहे, आजही मध्ये आंबाघाट आहे. मात्र ते अंतर कापायला 335 वर्षापूर्वी 6 दिवस लागायचे. निभीड अग्नी त्या प्रदेशामध्ये होतं. त्या राजाने ठेवलं इथला नाही एवढा 2 दिवसामध्ये संपवायचं. आपण रायगडला निघून जायचं. शत्रूच जाऊन राजाने आंबा घाटामध्ये मराठी हेरांचं झाडत असलेलं पुन्हा न्यायनिवडा सुरू केला. राजाने अरसूज यादव ऐकून घेतली. तो दिवस मावळला. दुसरा दिवस उगवला. राजाने गिरजोजी यादव ऐकून घेण्यास प्रारंभ केला. इतक्यात औरंगजेबाने युद्धनीतीतील दुसरी चाल खेळली. औरंगजेबाच्या पदरी एक जुल्फिकार खान नावाचा मौली सरदार होता. आणि औरंगजेबाने त्याला हुक्म केला, जुल्फिकार खान तुम जाओ और किले रायगड को घेर डालो. आणि औरंगजेब भाषण जुल्फिकार खानाजवळ 40,000 मुलांची फौज दिली. आणि जुल्फिकार खान औरंगाबाद शहरातून दिन 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 करत किल्ले रायगड राजधानीच्या रूपात निघाला. ती वार्ता संगमेश्वरमध्ये संभाजीराजांना कळाली. राजाने आपल्याजवळ फक्त 300 मराठ्यांची फौज ठेवली आणि बाकीची सारी फौज रायगड राजधानी वाचवण्यासाठी रायगडच्या बाजूला रवाना केली. पुन्हा राजाने न्यायनिवडा सुरू केला. राजाने गिरजोजी यादव ऐकून घेतली. तो दिवस मावळला. तिसरा दिवस उगवला. आज खटल्याचा न्यायनिवडा द्यायचा. आपण रायगडला जायचं ठरलं होतं. राजे सदरीतून बसले होते. 2 सख्खे भाऊ सदरी पुढे आदमीन उभा होते. सदरेसमोर 300 मराठा बसला होता. कवी कलश सरदेशांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला थांबून होता. उत्तर हिंदुस्थानी भाषा बोलत होता
आणि राजाने खटल्याचा ज्ञानेवाडा देण्यास प्रारंभ केला. इतकं या गणूजी शक्यानं या मकरखंडला आंबा घाट मार्गे नांदता सिरकनमधली मधली वाट दाखवली आणि मकरखान इकलास्तान शेख मरान शेख अब्दुल्ला गणू शका आणि 5,000 फटांची फौज दिन 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 करत संगमेश्वरामध्ये बसली. कवी कलशाने पाहिलं कोणतर गणित संभाजीराजांच्या बाजूने येतो. तो धावतच संभाजीराजांजवळ आला आणि उत्तर हिंदुस्थानी भाषेत म्हणाला, राजाची राजाची गणिमाया गणिमाया. राजे ताडशी सजून उठले आणि म्हणाले, गणिमाला याचा अर्थ धनुष्यका फितूर झाला, चला लढण्याची तयारी करा. संभाजीराजांनी शिलेखान्यात गेले. 2 हातात 2 तलवार घेतल्या. 300 मराठ्यांनी प्रत्येकाच्या 2-2 तलवार घेतल्या. 300 मराठा सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला 300 मराठा घोड्यात बसला आणि इकडून मकरखान इकलास्तान शेख मिरान शेख अब्दुल्ला गणू शका आणि 5,000 फटांची फौज दिन 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 करत सरदेसाच्या वाड्याच्या बाजूला. मराठ्यांनी पाहिल्या मुघलांची फौज तिकडून दिन दिनच्या घोषणा होत होत्या. इकडून हर हर मातेच्या घोषणा सुरू झाल्या. रणसिंगी वाजली गेली आणि भयंकर कापाकापी सुरू झाली. किती वेळ लागणार? 5,000 युद्धनिशी मराठ्यांचा पूर्ण पूर्ण पराभव झाला. 7 वर्षाचे मालोजी बाबा घोरपडे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती होते. हो, तुमच्याच सातारा जिल्ह्यामध्ये इसवी सन 1687 वाईमध्ये सरजा खानशी लढताना तुमच्याच तालुक्यातले तळबिडचे सरसेनापती हंबीराव मोती सरजा खानशी लढताना तोफीचा गोळा लागून मारले गेले. त्या जागी संभाजीराजांनी सरसेनापती हंबीराव मोती त्यांच्या जागी मालोजी बाबा घोरपड्यांना हिंदवी स्वराज सरसेनापती पद दिलं होतं. आणि ते 60 वर्षाचे मालोजी बाबा गनिमी कापत होते. इतक्यात घात झाला. मकरखानचा एकच वार मालोजी बाबांच्या डाव्या बगल्यात बसला आणि मालोजी बाबांच्या देहाची पाकळी झाली. मालोजी बाबा घोडून खाली कोसळले. त्यांच्या तरण्या भान 22 वर्षाच्या पोरानं पाहिलं आपले वडील घोडून खाली कोसळत आहेत. त्या पोरानं घोड्यावर मुंडी टाकली आणि मालोजी बाबांच्या बाजूने आबा करत निघाला आणि त्यानं आपल्या आबाचा ध्येय कशीच घेतला. लढता लढता संभाजीराजांनी पाहिले सरसेनापती पडले आणि संभाजीराजांनी लढता लढता त्या पोरला आज्ञा केली. संभाजीराजे उफळून म्हणाले, संताजी भांगा काढा भांगा काढा, रायगड लढवा रायगड वाचवा. भांगा काढा म्हणजे कोंडी फोडा, रायगड लढला रायगड वाचवा. आपल्या धन्याला शत्रूच्या जवळ सोडून संताजी घोरपडे नाही उठलं. त्यानं राजांच्या दुर्लक्ष केलं आणि पुन्हा भयंकर कापाकापी सुरू झाली. इंच जखमा. संभाजीराजे कवी कलश रायंता रायबामाचे खंडोबाला चिटणीसांना होत होत्या. जीवाची बाजी करून माणसं लढत होती. लढता लढता संभाजीराजांनी पाहिले अजून संताजी घोरपडे लढतोय आणि संभाजीराजे उफळून म्हणाले, संताजी भांगा काढा भांगा काढा, रायगड लढवा रायगड वाचवा. आमचं काय हो हा आदेश संभाजीचा आहे. संताजीचा नाईलाज झाला. त्यानं लढता लढता आपल्या धनाला मोजरा केला. कोंडी फुडली आणि किल्ले रायगड राजाने वाचण्यासाठी संताजी घोरपडे खंडोबाला चिटणीस रायगडच्या बाजूने रवाना झाले. इकडे सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला भयंकर रणकंदन सुरू होतं. असंख्य मराठ्यांची मुंडकी उडाली होती. सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला रक्तस्रोत पसरलं होतं. इतक्यात घात झाला. एका नेमबाजानं एक बाण सोडला आणि तो बाण कवी कलशांच्या उजव्या कांडामध्ये घुसला आणि कवी कलश घोडून खाली कोसळले. कोसळताना ते संभाजी राजांच्या पण म्हणाले, राजाजी राजाजी मैं गिर रहा हूं मैं गिर रहा हूं. राजाने पाहिलं आपले राजकीय गुरु घोड्यावर खाली कोसळत आहेत. संभाजीराजांनी आपल्या चंद्रात घोड्यावर उडी टाकली आणि कविराज म्हणून कवी कलशांच्या बाजून गेले आणि कवी कलशांचा आपला कुशीत घेतला. तेवढा एकच क्षण मकरखाननं पाहिलं मराठ्यांचा राजा बेसावत आहे. त्याच्या कुशीत कवी कलश आहे. त्यानं ताबडतोब आपल्या सैनिकांना हुकम केला, हप शंभू घेडवलो हप शंभू घेडवलो. 25 भालेवाले त्यांनी पटापट घोड्यावर उड्या टाकल्या आणि ते भाल्याचे फाळ घेऊन छत्रपती संभाजीराजांच्या बाजून आले आणि ते भाल्याचे फाळ संभाजीराजांच्या सर्वांगाला टोचले गेले आणि भगिनीनं मराठ्यांचा राजा कैद झाला. ती तारीख होती 3 फेब्रुवारी 1619. ताबडतोब राजांना साखरदाना जेरबंद करण्यात आलं. कवी कशाने साखरदाना जेरबंद करण्यात आलं. रायकांना कतलीसाठी नेण्यात आलं आणि मकरखान आपल्या सैनिकांना हुकम केला, चलो चलने की तयारी करो. त्यांनी कसबा संगमेश्वर सोडलं. कसब्यापासून बरोबर 9 किलोमीटरवरती नायरी नावाचं गाव होतं. आजही ते गाव आहे. त्या गावामध्ये आलं. नायरीतून बाहेर काढल्या आग्नेय दिशेला 3 किलोमीटरवरती तिवरे नावाचं गाव होतं. आजही ते गाव आहे. त्या तिवऱ्यात आणलं.
केवढ्यातून बाहेर काढलं. तसंच पुढे आगाने दिसेला 3 किलोमीटर ती सह्याद्रीचा घाट सुरू होतो. तो घाट चढून वरती कुलावंताची गाव मोठा पाण्यासाठा आहे, त्या साठ्यावर आणलं आणि संभाजी राजांनी घेऊन पहिला मुक्काम कुलावंताच्या गावाजवळ करण्यात आला. दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर कुलावंताच्या गावापासून राजांना बाहेर काढलं. ते चांदेल नावाच्या गावात आणलं, चांदेलमध्ये बाहेर काढलं, गोठण्यामध्ये आणलं, गोठण्यामध्ये बाहेर काढलं, उदगीरला आणलं, उदगीरून बाहेर काढलं, भेडसगावला आणलं आणि दुसरा मुक्काम भेडसगावला करण्यात आला. तिसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर भेडसगावमधून राजांना बाहेर काढलं. वारणा नदी ओलंडली. राजागण मकरब खान कोकरू बिळाशी मध्ये 32 शेळच्या भुरकुट किल्ल्यात आला आणि तिसरा मुक्काम 32 शेळच्या भुरकुट किल्ल्यात झाला. ही तारीख मुद्दाम लक्षात ठेवा. 6 फेब्रुवारी 1689 पहाटेची होती. 3 शूर सरदारांनी 400 मराठ्यांनी घेऊन हर हर महादेव करत या 32 शेळच्या भुरकुट किल्ल्यावरती हल्ला केला. मकरब खान, इखलास खान, शेख मिरान, शेख अब्दुल्ला गुणेश्वर का आणि 5000 पठाणची फौज सावध होती. त्यांनी मराठ्यांचा हल्ला परतावून लावला. मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. संभाजी राजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला गेला. कुठे केला गेला? तो 32 शिराळा केला गेला. ज्या 3 शूर सहरण केला त्यांची नाव अशी आहे. एकाचं नाव आहे आप्पा शस्त्र दीक्षित, आजही त्यांचं समाधीस्थळ 32 शिराळामध्ये आहे. दुसऱ्याचं नाव आहे ज्योत्याजी केसरकर, आजही त्यांचं समाधीस्थळ पन्हाळगडच्या दक्षिणेला 8 मैलावरती पुन्हाळ नावाचं गाव आहे, त्या पुन्हाळमध्ये आहे. आणि तिसऱ्याच नाव आहे तुळाजी देशमुख, आजही त्यांचं समाधीस्थळ कोकरूडला आहे. या 3 शूर सरदारांनी 400 मराठ्यांनी घेऊन संभाजी राजांना सोडण्याचा प्रयत्न 6 फेब्रुवारी 1689 32 शिराळा केला. तो यशस्वी झाला. 32 शिराळा भुईकोट किल्ल्यातून राजांना बाहेर काढलं. टापरी, कारवे, चिकुडवाडी, भागुरवाडी मार्गे बागणीच्या किल्ल्यात नेण्यात आलं आणि पुढचा मुक्काम बागणीच्या किल्ल्यातून दुसरे बाहेर काढलं. दुधगाव मार्गे मिरजाच्या किल्ल्यात नेण्यात आलं आणि पुढचा 5वा मुक्काम मिरज जेव्हा राजांना आणण्यात आलं तर मोगलांचं एक कोल्हापूरला ठाणं होतं. त्या ठाण्याला वार्ता पण झाली की संभाजीला जिवंत पकडलाय. कोल्हापूर मोंगली ठाण्याहून अकलूज मुक्काम यावं औरंगजेब बादशाला वार्ता पण झाली की संभाजीला जिवंत पकडलाय. त्यानं अकलूजचा तळ उठवला. तो दौंड जवळ असणाऱ्या बहादूरगडात आला. इकडे मिरजेच्या किल्ल्यातून राजांना बाहेर काढलं. ते आणलं ते 1.25 लाख आष्टातून बाहेर काढलं. ते आणलं ते वाळ्यातून बाहेर काढलं. ते आणलं ते उरून इस्लामपूर, ज्या गावातून मी आलो तिथून बाहेर काढलं. ते आणलं ते नेरल्यातून बाहेर काढलं. तांबवे जर कृष्णा नदी ओलांडली आणि पुढचा मुक्काम कराड 8 फेब्रुवारी 1689 कराडच्या भुईकोट किल्ल्यात राजांना डांबून ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर कराडच्या भुईकोट किल्ल्यातून राजांना बाहेर काढलं. शानगावच्या घाटातून आणलं ते राजाचं पुरलं. पुसवली, वडूज, दहिवडी, फलटण, बारामती असं करत भागवताच्या छावणीत नेण्यात आलं. दूर 7 मैलावरती संभाजी राजांना थांबवण्यात आलं आणि तख्तान औरंगजेबाचे 2 हुकम सुटले. पहिला हुकम सुटला संभा को तख्ता कुल्हा बनाव. संभाजी राजांना तख्ता कुल्हा घाला. तख्ता कुल्हा याचा अर्थ बंधू इराणमध्ये घालतात तो गुन्हेगारीचा वेश, विदुषिकी अंगरका, विदुषिकी पायजमा, उंच लाकडी टोपी, त्याला गोंडा लावलेली, राजांची राजवस्त्र झालेली, त्यांना तख्ता कुल्हा घालण्यात आला. कवी कलशा तख्ता कुल्हा घालण्यात आला आणि तख्ता औरंगजेबाचा दुसरा हुकम सुटला संभा की ढिंड निकालो. साखळदंड स्थितीमध्ये एका उंटावरती संभाजी राजांना उलट बांधण्यात होतं. दुसऱ्या उंटावरती कवी कलशानं उलट बांधण्यात आलं आणि 7 मैल छावणीच्या प्रचारामध्ये पुढे ढोल ताशे कमी वाजत होते आणि मराठ्याची धिंड काढण्यात आली. 7 लाखाच्या औरंगजेबाची फौज कुतने राजाकडे पाहत होती. हाच तो मराठ्यांचा राजा ज्याने 9.25 वर्षामध्ये एक छोटा किल्ला सुद्धा जिंकू दिला. हाच तो महापराक्रमी शिवपुत्र छावणीतील लहान लहान मुलं राजाने दगड मारत होते. कोण सरदार जाता होता भाल्यानं टोचत होते. घोर घोर विटंबा करत ती धिंड आलमगीर औरंगजेब बादशाच्या कारभारात करण्यात आली. आलमगीर औरंगजेब बादशाह आपल्या तख्तावर विराजमान झाला होता. त्याच्या उजव्या हातात जगमाळ होती. जगमाळीच्या मुलीत उघडत तो एकटक संभाजीराजांना पाहत होता. तो आठवू लागला हाच तो संभाजी. वयाच्या 9व्या वर्षी वडिलांच्या सोबत आग्र्याला भेटीस आला आणि त्याला आठवलं 12 मे 1666 पिता पुत्रांचा अपमान केला आणि कैदेत टाकलं. 84 दिवस आणि 17 ऑगस्ट 1666 एक पळून गेलेला पिता पुत्रातला एक मुलगा काका संभा. हाच तो संभा ज्यानं 9.25 वर्षामध्ये एक छोटा किल्ला सुद्धा जिंकू दिला नाही. आणि त्याला काय वाटलं कोणास ठाऊक
जपमाळ्याची मणी ओढता ओढता एका ठिकाणी थांबला. जपमाळ तपकामध्ये फेकली आणि त्याने हुकम केला, मेरा खिमोश लो. जी पगडी रामशेच्या वरजवळ जमिना होती आणि तुम्हाला 2:15 तासापूर्वी सांगितलं होतं, औरंगजेब पाशाने शपथ घेतली होती, जब तक मैं कापर शिवा का बच्चा शंभू को न पकड़ लूं तब तक मैं खिमोश नहीं बनूंगा. आणि 2:15 तासापूर्वी मी तुम्हाला तारीख सांगितली होती 30 जुलै 1682. आज त्याने संभाजी राजांना जिवंत पकडलं होतं. तो डोक्याला खिमोश प्रदान केला होता. औरंगजेबाचा खिमोश एका टप्प्यामध्ये ठेवून ते सरपूस टाकून ते तबक औरंगजेबाकडे आणण्यात आला. औरंगजेबाने सरपूस दूर केला, खिमोश उचलला, डोक्यावरती ठेवला आणि इकडे गुजदार मोठ्या आवाज म्हणाला, जल्ले सुभानी अबुल मुजफ्फरुद्दीन गाजी पातशाह आलमगीर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मोठ्याने जे करणार. औरंगजेब बादशाह 6 वर्ष 6 महिने 28 दिवसानंतर आपल्या डोक्याला खिमोश प्रदान करत होता. त्याला विलक्षण आनंद झाला होता. तो एकदम टक्का म्हटला. ज्या ठिकाणी संभाजी राजांना सकलजण जयवंत करून उभारलं, बाजूला कवी कलशांना उभा करण्यात आलं होतं. औरंगजेब बादशाह संभाजी राजांच्या पुढे उभा राहिला. औरंगजेब बादशाह राजांच्या पावला आला. राजे औरंगजेबाला पावला आले आणि औरंगजेबाला काय वाटलं की नसतं. औरंगजेब बादशाह संभाजीराजांच्या पायाजवळ आपले गुडघे टेकले आणि परमेश्वराला करून बाजूला लागतो. म्हणाला, परमेश्वरा तुझ्या मुळाचा कापर शिवाचा बच्चा संभाव माझ्या हाती जिवंत सापडला. ते कवी कलशीने पाहिले, औरंगजेब बादशाह आपल्या धान्याची चरणी चुकलाय. संभाजीराजांनी पाहिला औरंगजेब बादशाह आपल्या पायाजवळ चुकलाय. त्याही स्थितीत संभाजीराजांनी कवी कलशीला पाहिलं. म्हणाले, कवीजी इस बात तो कुछ बयान करो, याच्यावरती काहीतरी काव्य करा. तो जातिवंत कवी होता. तो म्हणाला, जी खणी. आणि त्याने उर्दू मिश्रित पर्शियन उत्तर हिंदुस्थानी भाषेत एक काव्य केलं. तो म्हणतो, यावण रावण की सभा शंभू बंधू बदरंग लहुलसत सुंदरसम खूप खिळरण रंग जो रवी छवी लचकी खद्योत होतो बदरंग तेव तू स्टेज निखारे तकत तुझ्या रंग. त्याचा मराठीत अर्थ सुद्धा, रावणाच्या सभेत जसं हनुमंताला उपस्थित करण्यात आलं तसे राजन तुला औरंगजेबाच्या दरबारात उपस्थित करण्यात आले. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीच होतो, तसे राजन तुझं रूप पाहून औरंगजेबाने आपल्या तख्ताचा त्याग केलाय. थोडक्यात तो तुझ्या पायाजवळ चुकलाय असा त्याचा मराठीत अर्थ होता. इकडे औरंगजेब बादशाह संभाजीराजांच्या पायाजवळ चुकला. कवी कलशी म्हणाले, यावण रावण की सभा शंभू बंधू बदरंग लहुलसत सुंदरसम खूप खिळरण रंग जो रवी छवी लचची खद्योत बदरंग तेव तू स्टेज निखारे तकत तुझ्या रंग. ते लफ्ज आलमगीरास माहित होते. तो ताड सुटला. त्या सर्वांना लट 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 कापत होतं. त्याने तुच्छ नजर कवी कलशीकडे टाकली आणि तख्ताच्या 11 पायऱ्यातून तो तख्तावरती विराजमान झाला. आणि त्याने कवी कलशीकडे हुकम केला, इस कब्जे की जबान कट डालो. या कवी कलशी जीभ छाटून टाका. हुकम सुटला. छावणजीबाई जल्लाद हातात सांच्याने कट्यार घेऊन कवी कलशांच्या बाजूने आले. एका जलदानं कवी कलशांचं तोंड उघडलं. दुसऱ्या जलदानं खट्ट सांशीने कवी कलशांची जीभ पकडली, किंचित उचलली आणि तिसऱ्या जलदानं कटळीचा एकच वार केला. रक्ताचा धबधबा तोंडातून बाहेर पडून आला. सारा अंगरका माखला केला. कवी कलशांची जीभ खालती थाळीमध्ये तळमळत होती. नव्हे आपल्या धनाची चरणी कवण अर्पण करत होती. यावण रावण की सभा शंभू बंधू बदरंग लहुलसत सुंदरसम खूप केवढं. राजांनी पाहिलं. राजांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याही स्थितीत कवी कलशीने राजांच्याकडे पाहिलं. हात हलवला, मान हलवली. त्यांना जणू सांगायचं होतं पण सांगू शकत नव्हते. तोंडामध्ये जीभ नव्हती. त्यांना सांगायचं होतं, नाही राजे, नाही राजे, राजे रडू नका, राजे रडू नका. राजे कधी रडत नसतात, राजे कधी रडत नसतात. औरंगजेबाने तो दरबार बरखास्त केला. त्यावेळी तारीख होती 15 फेब्रुवारी 1689. पुन्हा 2 दिवसांनी दरबार भरला. पुन्हा एक सकल दंजरबंद केली. 2 पिढी औरंगजेबाच्या पुढे उपस्थित करण्यात आले. कवी कलशीच्या तोंडामध्ये जीव नव्हती. औरंगजेब बादशाह एकटक संभाजीराजांच्यावर पाहत होता. त्याला काय वाटलं कोणाष्ट. त्यानं 2 प्रश्न संभाजीराजांनी विचारले. पहिला प्रश्न विचारला, क्यों शंभू राजे हमें ये बताओ, हमारे सल्तनत के खिलाफ किसने बगावत की, उन सरदारों के नाम बताओ. काय शंभू राजा मला हे सांग, आमच्यावर बंडखोरी कोण केली त्या सरदारांची नावं सांग. आणि दुसरा प्रश्न केला,
क्यों शंभुराजे, हमें ये बताओ, तुम्हारे खजाने किस किले पे है, उन किले के नाम बताओ. काय शंभुराजा, मला हे सांग, तुझे खजाने धन दौलत पैसा अडका कोणत्या किल्ल्यावर ते, त्या किल्ल्यांची नावं सांग. ताठ मनाने संभाजीराजांनी इन्कार केला. तेव्हा राजानं थोडंसं टिवचा म्हणून या धर्मड औरंगजेब पाशानं तिसरा प्रश्न केला. औरंगजेब पाशा म्हणाला, क्यों शंभू राजे, इस्लाम अपनाओगे? या धर्मवीराची तळपाची मस्तल गेली. राजे उफळ म्हणाले, नहीं काफर, चाहे तो मेरी जान ले लो, लेकिन मैं मेरा धर्म छोडूंगा, मैं मेरा धर्म छोडूंगा. औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे औरंगजेबाला काफर म्हणाले. तो शब्द त्या दरबाराला नव्हता. इकडे औरंगजेबात जनान होता, इकडे मौला मौली मंडळी होती. तिकडून अस्पष्ट आवाज आले, आमीन आमीन, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. औरंगजेब पाशा ताडसा चटकन उठला. त्याने संभाजीराजांना हुक्म केला, इसका पर संभा की जबान काट डालो. हुक्म सुटला. छावणी बाहेर लालबंद तापलं. कटारी आणि सांचे घेऊन काही जल्लाद मंडळी राजांच्या पुढे आली. एका जल्लादाने राजांचं तोंड उघडण्यास सुरुवात केली. या मराठी राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं. दोन दोन जल्लाद राजांची तोंड उघडत होती. या मराठी राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं. तिथं रंदुल्ला खान नावाचा एक मोगली सरदार होता. त्यानं राजांना भाल्यानं टोचायला सुरुवात केली. राजांचा नाईलाज झाला. राजांचं तोंड उघडलं गेलं. एका जल्लादाने घट्ट सांशीमध्ये राजांची जीभ पकडली, किंचित उचलली. तिसऱ्या जल्लादाने कटेरीचा एकच वार केला. रक्ताचा धबधबा तोंडातून बाहेर पडू लागला. सारा अंगरका मातला गेला. आणि बंधून मराठ्यांचा राजा मुका झाला, मुका झाला. ती तारीख होती 17 फेब्रुवारी 1619. औरंगजेब बादशाहाचा दरबार बरखास्त केला. पुन्हा 2 दिवसांत दरबार भरला. पुन्हा सकळदान जेरबंद केली. 2 कैदी औरंगजेबापुढे उपस्थित करण्यात आले. राजांच्या तोंडात जीभ होती, कवी कलशांच्या तोंडामध्ये जीभ होती. औरंगजेब बादशाह एकटक संभाजीराजांच्या नजरेत पाहत होता. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. त्याला राजांच्या नजरेत वेगळीच चांगली दिसली. आणि औरंगजेब बादशाहाने हुक्म केला, इसका पर संभा की आँख निकाल डालो. संभाजीराजांचे डोळे फोडून काढा. हुक्म सुटला. छावणीच्या बाहेर जल्लाद एक लालबंद तापलेले 2 दगड्या दोन्ही हातात घेऊन राजांच्या पुढे उभा राहिला. त्याने राजांच्या डोळ्यात पाहिलं आणि तो जल्लाद मनासीच फुटफुटायला लागला. या आंखें निकालने के लिए नहीं है, या आंखें रखने के लिए, या आंखें रखने के लिए. इतक्यात रंदुल्ला खाननं एक चाकाचा फटका त्या जल्लादाकडे उडला. तो म्हणाला, कापर संभा की आंख निकाल डालो. जल्लादाचा नाईलाज झाला. त्यानं आपले डोळे घट्ट मिटले आणि त्या लालबंद तापलेल्या टांगण्या छत्रपती संभाजीराजांच्या डोळ्यात खुपसल्या. सर्र असा आवाज झाला. मग मराठ्यांचा राजा अंधळा झाला, अंधळा. ती तारीख होती 19 फेब्रुवारी 1619. पुढे 22 दिवस राजांचे हालहाल करण्यात आले. दरम्यानच्या काळात बहादूरगडचा तळ उठवण्यात आला. तो पुणे जिल्ह्यामध्ये वडबुद्रुक तुळापूर या प्रांतामध्ये नेण्यात आला. तिथे 3 नद्यांचा संगम होता, भीमा, भामा, इंद्रायणी. आणि औरंगजेब बादशाहानं संभाजीराजांचा हत्येचा दिवस निश्चित केला. फाल्गुन वद्य अमावस्या 11 मार्च 1619. औरंगजेब बुद्ध मुद्दाम फाल्गुन वद्य अमावस्या निवडली. कारण मातानं फाल्गुन वद्य अमावस्या संपली की दुसऱ्या दिवशी वर्षप्रतिपदा, हिंदूंचा पवित्र सण गुढीपाडवा, त्याचा आदला दिवस मुद्दाम या ठरवून औरंगजेब बादशाहाने निवडला. त्याच्या आदल्या दिवशी 10 मार्च 1619 तख्तावर औरंगजेबाचे 2 हुकूम सुटले. पहिल्या हुकुमानुसार कवी कैलाशांना कोठडीतून बाहेर काढण्यात आलं. त्यांना भीमा, भामा, इंद्रा नदीच्या पात्रावरती नेण्यात आलं आणि कवी कैलाशांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि तख्तावर औरंगजेबाचा दुसरा हुकूम सुटला, संभा की खाल उदेक डालो. संभाजीराजांची कातडी छिनून काढा. 10 मार्च 1619 दिवस आणि रात्र जल्लाद मंडळी संभाजीराजांना छिनत होते. ते ज्यांना छिनत होते ते कुठे हलत होते. जी मंडळी संभाजीराजांना छिनत होती ती लट 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 कापत होती. ताठ मानेने मराठ्यांचा राजा मृत्यूला सामोरा जात होता. 10 मार्च 1619 दिवस आणि रात्र जल्लादांनी संभाजीराजांना पूर्णपणे सोडून काढले.
ज्या ठिकाणी साखरधंदा होत्या अशा जागा फक्त चमड्याच्या राहिल्या. शेंदूर फासल्यावनी मराठ्यांचा राज दिसू लागला. आणि तो काळा कुट्ट दिवस उगवला. फाल्गुन वद्य अमावस्या 11 मार्च 1689 सूर्य डोक्यावर गेला होता. आलमगीर औरंगजेब बादशाह नमाज पडून संभाजीराजांच्या कोठडीजवळ गेला. त्या कोठडीच्या बाहेर 4 जल्लाद मंडळी उपस्थित होती आणि औरंगजेब बादशाह हुक्म केला, काफर सांबा को बाहेर निकालो. ते 4 जल्लाद मंडळी राजांच्या कोठडीमध्ये गेले. राजाने घट्ट पकडलं आणि राजाने ओढत आणून आलमगीर औरंगजेब बादशाहच्या पुढे उपस्थित करण्यात आलं. लालबुंद मांसाचा गोळा. ज्या ठिकाणी साखरधंदे होते अशा जागा फक्त चमड्याच्या होत्या. शेंदूर पासून मराठ्यांचा राज दिसत होता. कुठं शरीर काळं निळं पडलं होतं. आणि मोठ्या गर्वानं औरंगजेब बादशाह संभाजीराजांकडे पाहत होता. आणि औरंगजेबाला काय वाटलं कोण असतो. औरंगजेब बादशाहने एकदम संभाजीराजांकडे पाठ फिरली आणि हुक्म केला, चलो चलने की तयारी करो. पण औरंगजेब बादशाह पुढे निघाला आणि एका जल्लादाने राजांचं साखरदंड खेचलं आणि राजांचं पाऊल पुढं पडलं आणि शंभूराजे निघाले. अखेरच्या प्रवासाला निघाले. हे काय राजांचं वय होतं? अवघ 32 वर्षांचं वय. मराठ्यांचा छत्रपती मराठी मुलकामध्ये या स्थितीत अखेरच्या प्रवासाला निघाला. रायगडचे बुरुज ओरडून जणू राजांना सांगत होते, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. स्वर्गामध्ये चित्रगुप्तांची लेखणी थांबली. त्यांनी डबडबल्या डोळ्याने यमदेवाकडे पाहिलं. यमदेवानं दोन्ही मुठीनं आपलं डोळं पुसलं आणि राजांच्यासाठी सोन्याची पालखी घेऊन तो खालती उतरू लागला. इकडे आलमगीर औरंगजेब बादशाह संभाजीराजांकडून भीमा भामा इंद्रा नदीच्या पात्रावरती आला. 3 नद्यांचा संगम होता. मार्च महिना होता. पाण्याचा ठिपूस नव्हता. पात्रातले वाळूचे दगडगोटे तापलेले होते. आणि त्या तापलेल्या दगडगोट्यांच्यावरती या मराठ्यांच्या छत्रपतीला, या शिवाजी महाराजांच्या लेकराला, तुमच्या आमच्या शंभू बाळाला, या लालबुंद मांसाच्या गोळ्याला पालतं झोपण्यात आलं. एखादा मासा पाण्यातून बाहेर काढावा आणि त्याला जमिनी फेकावा. त्याची जी अंतिम तडफड चालू असते ना, तशीच तडफड मराठ्यांच्या छत्रपतींची मराठी मुलकामध्ये होत होती. राजांचा ध्येय तळमळत होता, तडफडत होता, असुसलेला होता. मुक्तीसाठी त्या तळमळणाऱ्या तडफडणाऱ्या देहाकडे औरंगजेब बादशाह मोठ्या गर्वानं पाहत होता. आणि औरंगजेबाला काय वाटलं कोणास ठाऊक. त्याने हुक्म केला, काट डालो इसका फुरको. आणि औरंगजेबाच्या हुकमानुसार जल्लादाने संभाजीराजांच्या पायापासून डोक्यापर्यंत कुऱ्हाडीने बारीक बारीक तुकडे ज्या इंद्रांच्या काठी बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या इंद्रांच्या काठी बसून तुकोबारायांनी तुकोबगाथा सांगितली, त्याच इंद्रांच्या काठी छत्रपती संभाजीराजांच्या रक्तातून एक इतिहास लिहिला गेला. एक इतिहास लिहिला गेला. देश धर्म पर मिटने वाला शेर सेवा का छदा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि के पर राष्ट्रहित का दिव्य सपना तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, देह मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छुटा नहीं. जीवा कटे खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था वो, गलत राह पर चला नहीं. वर्ष 335 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ ले संसार को. कोटि कोटि कंठों में अब तेरी जय जयकार है, अमर शंभू तो अमर हो गया, तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई
जैसा शंभू राजा. किती सांगू, किती बोलू, शब्दही संपले आणि वेळही संपला. धन्यवाद. दोनच मिनिटं बोलणार आहे. जवळजवळ 2 तास संभाजी महाराजांचं चरित्र शंभूकालीन शिवकालीन भाषेमध्ये आपण ऐकलं. बिदाला आल्यानंतर भारतीय शेतकऱ्याच खूप आनंद वाटला. तुम्ही सगळ्या मंडळींनी जीवाचा आखांड केला, लोकांना एकत्रित केलं. तुम्हा सगळ्यांना तुमच्या पावलांना हात लावून वास्तविक नमस्कार केला पाहिजे दिदी दादांच्या, का तुम्ही जे पवित्र काम करताय. कारण मगाशी नाथ अनेक पारितोषिक तुम्हाला पाहिली बघितली आणि आपासाहेब सांगत होते त्यावेळेला असं वाटलं गाव योग्य दिशेने चाललं आहे आणि गावा फार चांगला आहे. मी उद्यापासून सगळे प्रचार करेन. आपा मुलगी द्यावी कुठं तर बिदालमध्ये, पूर्वी करावी कुठे तर बिदालमध्ये. इतकं चांगलं गाव, 5,500 व्यासपीठावर फिरलो मी. इतकं सुंदर गाव आणि सगळं गाव. कारण दहिवडचं आगार, त्या आगाराचे भुजबळ साहेब येत आहेत, आमचे भुजबळ साहेब येत आहेत, बोराट साहेब येत आहेत आणि मध्यस्थी कोण तर आमचे शेठ आमचे बंधू त्यांना घेऊन येतात. भरते सूचना या गावात तुम्हाला आव्हान करतात. आणि मगापासून मी ऐकतोय, मी इथं बसलो की इनामदार साहेबांच्या घरामध्ये, तिकडे मला ऐकत होतं कोणी 1,000 दिले, कोण 5,000 देते, कोण 2,000 देते. ही दानत आहे ना, ही फार मोठी दानत आहे. आणि बंधूंनी मीही चांताराचे 24 वर्षापूर्वी इस्लामपूर शहरामध्ये घेतले होते आणि मला 18 लाख रुपये मिळाले होते. आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत मी 24 वर्षापूर्वी 18 लाख रुपये दान केलेला माणूस आहे. पैशासाठी आपापल्या माणूस नाही गेली 33 वर्षामध्ये माझ्या तारखा मिळतच नाहीत. फक्त अशा आज्ञा झाली की मला यावं लागतं. पुन्हा जेव्हा आपण दर्शन करेल तर शिवाजी महाराजांचा इतिहास जो तुम्हाला ठाऊक नाही तो आपल्याला नक्की सांगेल. आपले एक उपक्रम आहे तो म्हणाल गोरके सर, 35 वर्षात तर मी बोलतोयच विदेशामध्ये, पण दररोज पहाटे न चुकता पहाटे 4ला मी उठतो. शिवछत्रपती मला उठवतात का पण असतं म्हणजे लेखणी असते बरोबर 1.5 पाय काही सेकंदात बोलून मारतो. त्याची ऑडिओ क्लिप मी मला मोबाईल काढतो आणि मोबाईलवरती करतो. आणि मी दररोज माझे जवळजवळ 610 रुपयाचे व्हॉट्सअप असते आणि एका वेळेस 5 सिलेक्ट करतात आणि दररोज न चुकता मी 1.5 तास ते लोकांना पाठवतो. त्याला नाव दिले मी शिवचिंतन. आणि आज जो सकाळी मी भाग पाठवला आहे तो 3,389 म्हणजे 9 वर्ष 2 महिने एकही दिवस खंड नाही. उद्या तुम्हाला सगळ्यांना आता मोबाईल नंबर देतोय. उद्यापासून आज व्याख्यान ऐकलं तुमचा मला संबंध संपला असं तुम्ही समजाल, पण पुढं 3 वर्ष तुमची दररोज मला आठवण येणार. मी आता नंबर देतोय तो नंबर सेव्ह करून ठेवा. उद्या सूर्य उगवायचा थांबेल पण 3,390 क्लिप तुम्हाला पहाटेची 6च्या तुमच्या मोबाईलवरती प्रत्येकाची वेळी पडणार. हे काम अखंडपणे चालू आहे, खंड नाही असा माणूस. आणि त्याला काही नाही तो मानधन वगैरे नाही. तुम्हाला आवडली तुम्ही कुणालाही पाठवू शकता. 2 मिनिटाची शिवचिंतनाची क्लिप असते. 9 वर्ष 2 महिने एकही दिवस खंड नाही. उद्या 3,390 क्लिप ज्यांना ऐकायचे आहे त्यांनी माझा नंबर आपल्याकडे सेव्ह करायचा, व्हॉट्सअपला तुमच्या ॲड करा किंवा मला रिक्वेस्ट पाठवा. तुम्हाला तिथे येईल. माझा नंबर आहे 9890 36 68 00 9890 36 68 00. इंग्लिशमधून सांगतो 9890 366 800. तुम्हाला मिस कॉल करा की तुमचा नंबर माझ्याकडे आणि दररोज न चुकता एकही दिवस खंड न पडता 2 मिनिटाचे शिवचरित्र तुम्ही ऐकलेलं नाही ते दररोज 2 मिनिटाची क्लिप त्यावेळी तुमच्या सवयीने 24 तासात कधी ते ओपन करायचं, तुमचं नेट चालू करायचं, त्याला क्लिक करायचं, माझा फक्त आवाज ऐकायला आणि दररोज 2 मिनिटाचे ठाऊक नाही ते ऐकायला. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुन्हाही पाठवून द्या. आपल्याला शिवाजी महाराजांची पूजा ही विचारानं बांधायची आहे. ते पवित्र काम करतोय. सलग 12 वर्ष पूर्ण होतील आता आणि उर्वरित 12 वर्ष पुन्हा सलग संभाजी महाराजांना आपल्याला सांगायचं आहे.
एकही दिवस खंडन पडतात. मग हे तर अडचण आल्या का, प्रचंड अडचणी आल्या. आता मला जायला पोचायला 2 वाजतील रात्री, तर लगेच चहाला उठणार, उठवतेच परमेश्वर मला. क्लिप तयार होतेच, खंडच नाही, काय गाठत नाही. कोण पाहुणा गेला काय गेला तरी सुद्धा मी करतो आणि पाठवून देतो ते काम अखंडपणे चालू आहे. कारण हे आपले शिवाजी महाराज संभाजी महाराजांची आपली नाळ आहे, हे आपलं नातं आहे. कनेरी मठ सिद्धेश्वर स्वामीजींचा मठ आहे, कधी गेला तर जा कोल्हापूरला. दर पौर्णिमेला तिथे मी स्वामीजींच्या आधी 15 मिनिटं आई वेळेला शिवचरित्र सांगतो. तिथं 300 पौर्णिमा पूर्ण झाल्या, सलग 25 वर्ष. आणि वेळी दासबोधातला जो काही येईल श्लोक त्याच्यावरती त्या क्षणी या प्रसंगाला काय म्हणायचं आहे त्या क्षणी मी सांगतो 15 मिनिटं. ते तुम्हाला दररोज दर पौर्णिमेला त्याची क्लिप तुम्हाला ऐकायला मिळेल. हे अभ्यासपणे चालू आहे. सांगायचं म्हटलं अहंकाराचा मला नलाप राजेसा माझे विष्णुदासा भाविकाशी संत नामदेव महाराजांचं वचन आहे. मी फार मोठा मनुष्य नाही, मी छोटा माणूस आहे, मी मान तालुक्यातला माणूस आहे. माझा जन्म दैवडीच्या माळावर झाला आहे. माझी नाळ तशी गडिंग फॉर्मवरती पुरलेली आहे. आणि म्हणून या मित्रांची मला आठवण येते. आठवण आली किमान वर्षातून 2 वेळा यांचं मुखदर्शन घ्यायसाठी आता शिबेडिंग फॉर्मवरती कर्मरानांच्या समाधीस्थळाला माथा टेकण्यासाठी जाणीवपूर्वक वर्षातून किमान 2 वेळा तर मी येतोच. आणि खरं सांगू का, आप्पासुद्धा माझे मान्यवर आहेत. आता आप्पांसाठी सुद्धा विद्याला मला यावं लागेल. आप्पा हा हुशार माणूस आहे, आप्पा हा चाणाक्ष माणूस आहे. आप्पाचं संबंध सगळीकडे आहे. मी ते बसलो तर सहज बोललो, तंजावरचे राजे हो मला माहिती आहे. आणि लगेच त्यांनी फोन लावला. तर ते ह्यांनी सांगितलं की आबाजी राजा बसल्यानं अरुण घोडकेचं. अरुण घोडके म्हणजे काय, सरपूज राजांचा इतिहास सांगणारा जबरदस्त माणूस, असा माणूस पाहिला नाही. देवघरातून त्यांनी सत्कार केला की आप्पांना सांगायला सुरुवात केली. मग मला कळलं आप्पा कुठं जाऊन पोहोचले. मी पोचणारच, कारण गड किल्ल्यावरती माझा तो केलंच पाहिजे, मला माझं व्रतच आहे ते. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, कराड गव्हर्नमेंटचा मी विद्यार्थी आहे. कॉलेजवरती शिक्षक आहे ते 30 वर्ष. आता 2 वर्ष राहिले सिलेबस. तिथून पुढं हेच व्रत आपण कानाकोपऱ्यात पोहोचवलं आहे. पुन्हा जेव्हा आपलं दर्शन घडेल तेव्हा नक्की मी तुमचा हुकूम झाला इकडून आज्ञा आली तर नक्की तुमच्या दर्शनी बहुत काही बोलणे 2 जय मोठ्याने करायचे. बघू आवाज कुणाचा मोठा येतो, हा इस्लाम प्रकाराचा मोठा येतो की बिदारवासियांचा मोठा येतो. मोठ्याने जय म्हणायचं कधी झालं मग हे लाजायचं नाही, टप्प्यात नाही, घ्यायचं नाही. कोण कोणाची झिरोती बघूया. म्हणजे हे 2.25 तास बोलून लय जिरवते का तुम्ही जिरवता बघूया. पहिला जय का छत्रपती शिवाजीराजांसाठी मी ललकार देईन. आपण मोठ्याने जय म्हणायचं. जयचा आवाज मोठा येतो की ललकारचा आवाज मोठा येतो आम्हाला बघायचा. पहिला जय का छत्रपती शिवाजी. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. आवाज विद्यार्थ्या माझ्या माता भगिनींचा आणि तरुणांचा नाही. तिकडे पाठीमागे करून दाखव. तू जय नाही म्हणतात तर बघत होता पण तू जय म्हणतात. माझ्या जेव्हा जर आता जर नाही जय म्हटला तर पुन्हा तुझा जन्म विदर्भमध्ये नाही. एक तर होईल पाकिस्तानात, अफगाणिस्तानात, इराणमध्ये, तिकडे पाहिजे. दादाच काय दबकाच काय हेच काय परंपरेचा जय जयकार करतोय, हे पूर्वजांचा जय जय करतोय. आणि जगदाळ घरांचा फार मोठा इतिहास आहे, तुमच्या सगळ्या गोरे घरांचा मोठा इतिहास आहे. सगळं ठाऊक आहे. पुन्हा सांगेन नक्कीच तुम्हाला. हे तुम्ही बसलेलं ना हरेक घराण्याला परंपरा इतिहास आहे. माझ्या भरतीशेठ गांधी घराण्याला मोठा इतिहास आहे. हे सांगेन मी पुढच्या वेळेला. गांधींनी शिवाजी महाराजांना कर्जावर हुंडी दिली आहे ते तुम्हाला सांगेन पुन्हा नक्की. हो ते शिवाजी महाराजांचा इतिहास मांडेल तेव्हा सांगेन. लाजू नका, दपकू नका. दुसरा जय का संभाजी महाराज मोठ्याने जय म्हणाला. जिरली तर जिरली म्हणून सांगेन. बघूया कोण कोणाची जय. महाराज धर्मविरागिनी शिवराज्यभूषण मुगदर सुधारक महाराजाधिराज राजा शंभू छत्रपती की जय. जरा जरा जिरायला लागला. अजून नाही जिरलं. आता मी म्हणेन हर, आपण म्हणायचं महादेव. मराठ्यांचा जयघोष आहे. आज मिलिटरीमध्ये आपले पोर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर महादेव हा त्यांचा जयघोष आहे. बघू 3दा जिरली तर जिरली म्हणून सांगेन. बघू मी म्हणेन हर, आपण म्हणायचं महादेव. बघू
हर तुमच्या आवाजाला माझी पूर्णपणे जिरली. तुमच्या आवाजाला माझ्यासारख्या सामान्य इतिहासाचा सकाळचा त्रिवार मुजरा बहुत काही बोलणे आमच्या गत्यस्तवे आपणा समानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद. खरंच